नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहतोय 11th स्टँडर्ड बायोलॉजी लेसन नंबर 5 दॅट इज सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन. हा आपला शेवटचा पार्ट आहे या टॉपिकचा. याआधी ऑलरेडी आपण 3 पार्ट्स पाहिलेले आहेत. या 4th पार्टमध्ये आपण पाहणार आहोत मायटोकॉन्ड्रिया, प्लास्टिड्स, रायबोझोम्स, न्यूक्लियस अँड सायटोस्केलेटन. सो लेट अस स्टार्ट विथ मायटोकॉन्ड्रिया. सगळ्यात पहिल्यांदा जर आपण पाहिलं तर मायटोकॉन्ड्रिया हा प्लुरल शब्द आहे आणि सिंग्युलर येतं मायटोकॉन्ड्रियन. म्हणजे एक जर असेल त्याला आपण मायटोकॉन्ड्रियन म्हणणार आणि बरेचसे असतील तर त्याला आपण मायटोकॉन्ड्रिया म्हणणार. ओके, सो फर्स्ट टॉपिक असा आहे की दीज आर इम्पॉर्टंट सेल ऑर्गॅनल्स इन्व्हॉल्ड इन एरोबिक रेस्पिरेशन. सो 10th स्टँडर्डला आपण पाहिलं होतं की जेव्हा एरोबिक रेस्पिरेशन होतं तर ते 3 टप्प्यांमध्ये होतं. पहिलं असतं ग्लायकोलायसिस, दुसरं असतं क्रेब्स सायकल ज्याला की आपण TCA सायकल असंही म्हणतो, जे की पूर्णतः मायटोकॉन्ड्रियामध्ये होत असतं, आणि तिसरं असतं ते म्हणजे ETCR सायकल. सो आता या ठिकाणी जी क्रेब्स सायकल आहे किंवा जी TCA सायकल आहे तर ती मायटोकॉन्ड्रियामध्ये होते आणि त्याच्यामुळे आपण असं म्हणतो की मायटोकॉन्ड्रिया हे एरोबिक रेस्पिरेशनमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मायटोकॉन्ड्रिया आर ॲबसेंट इन प्रोकॅरियोटिक सेल्स अँड रेड ब्लड सेल्स किंवा रेड ब्लड कार्पसल्स. सो आता हे जे मायटोकॉन्ड्रिया असतात तर ते प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये ॲबसेंट असतात आणि आपण जर मॅच्युअर रेड ब्लड सेल्स किंवा RBCs पाहिले तर मॅच्युअर RBCsमध्ये बरेचसे सेल ऑर्गॅनल्स ॲबसेंट असतात आणि त्यामध्येच मायटोकॉन्ड्रिया पण ॲबसेंट असतं. देअर शेप मे बी ओवल ऑर स्पेरिकल ऑर स्पिरल स्ट्रीप लाईक. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मायटोकॉन्ड्रिया एकतर ओव्हल असेल किंवा ज्याप्रमाणे सेलचं फंक्शन बदलणार त्याप्रमाणे मायटोकॉन्ड्रियाची साईज पण बदलत जाणार आहे. सो असं काही नाही की या ठिकाणी असं दिसतंय तर प्रत्येक सेलमध्ये ते असंच असायला पाहिजे, असं काही नाही आहे. हे जस्ट एक कॉमन त्यांनी शेप घेतलेला आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की इट इज अ डबल मेम्ब्रान बाउंड ऑर्गॅनल. स्वतः जर आपण या ठिकाणी पाहिलं तर हे सेल ऑर्गॅनल कसं आहे, डबल मेम्ब्रान आहे. हे जर आपण पाहिलं तर ही बाहेरची कडा आहे आणि आतमध्ये पण अजून एक या ठिकाणी मेम्ब्रान आहे. सो अशा पद्धतीने याला 2 मेम्ब्रान आहेत. सो आपण याला डबल मेम्ब्रान बाउंड म्हणतो. नेक्स्ट आहे आउटर मेम्ब्रान इज परमिएबल टू वेरियस मेटाबोलाइट्स ड्यू टू प्रेझेन्स ऑफ प्रोटीन दॅट इज पोरिन ऑर पार्सन्स पार्टिकल. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं ते जे आउटर मेम्ब्रान आहे ते परमिएबल आहे. परमिएबल म्हणजे काय, बऱ्याचशा सबस्टन्सला ते आतमध्ये जाऊ देऊ शकतं किंवा आतल्या सबस्टन्सला बाहेर जाऊ देऊ शकतं, त्याला आपण म्हणणार आहोत परमिएबल. सो आता या ठिकाणी हे परमिएबल का आहे तर यामध्ये प्रोटीन प्रेझेंट आहे किंवा त्याला आपण पार्सन्स पार्टिकल्स पण म्हणतो. आणि जे इनर मेम्ब्रान आहे तर ते सिलेक्टिव्हली परमिएबल आहे. सिलेक्टिव्हली परमिएबल म्हणजे काय तर फक्त काही सबस्टन्सेस, ओनली फ्यू सबस्टन्सेस कॅन एंटर अँड कॅन गो आउट. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे बोथ मेम्ब्रान आर सेपरेटेड बाय अ स्पेस आउटर चेंबर. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथे आहे आउटर मेम्ब्रान, इथे आहे इनर मेम्ब्रान आणि या दोघांच्या मध्ये एक स्पेस आहे. ओके, सो याला आपण म्हणणार आहोत, एकतर याला आपण एंडोमेम्ब्रान स्पेस म्हणणार आहोत किंवा याला आपण स्पेस आउटर चेंबर असंही म्हणतो. ओके, सो या दोघांच्या मध्ये थोडासा या ठिकाणी तुम्हाला स्पेस, थोडीशी जागा पाहायला मिळते, एकदम चिटकून नाही येते. आफ्टर दॅट 4th पॉईंट आहे की इनर मेम्ब्रान शोज सेव्हरल फिंगर लाईक और प्लेट लाईक फोल्ड्स कॉल्ड एज क्रिस्टे. आता जर या ठिकाणी आपण पाहिलं इथे तुम्हाला फोल्ड्स पाहायला मिळतात. हा कसा आहे, फर्स्ट फोल्ड, हा सेकंड फोल्ड, हा इथे एक अजून एक फोल्ड आहे. सो हे जे फोल्ड्स आहेत त्या फोल्ड्सला आपण म्हणणार आहोत क्रिस्टे. ज्याप्रमाणे आपण गॉल्जी ॲपॅरेटसमध्ये काही फोल्ड पाहिले होते त्याला आपण सिस्टरने म्हणायचो, त्याचप्रमाणे मायटोकॉन्ड्रियामधल्या पोर्सला आपण क्रिस्टे म्हणतो. आफ्टर दॅट नेक्स्ट सांगितलेलं आहे की इनर मेम्ब्रान बेअर्स न्यूमरस पार्टिकल्स. त्याच्यामध्ये आहे ऑक्झिझोम्स. ऑक्झिझोम्स म्हणजे काय ते आपण नंतर पाहणार आहोतच. सायटोक्रोम्स किंवा त्याला आपण इलेक्ट्रॉन कॅरियर्स असं पण म्हणतो. सो आता हे जे इनर मेम्ब्रान आहे यामध्ये बरेचसे पोर्स आहेत. हे जे सगळे याच्यामध्ये बरेचसे पोर्स तुम्ही पण पाहू शकता झूम केल्यानंतर. आता हे जास्त झूम नाही होते बट या ठिकाणी आतमध्ये पोर्स आहेत आणि त्यामधले काही असतात ऑक्झिझोम्स. आता हे ऑक्झिझोम्स काय आहेत, त्यांचं काय काम आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर तुम्हाला त्यांचं काम वगैरे सगळं पाहायला मिळतं. सो हे जे आहे त्याला आपण ऑक्झिझोम्स पण म्हणतो, F1 पार्टिकल्स पण म्हणतो. तर ही सगळी एकाच ह्याची नावं आहेत. हे असे जे पोर्स आहे त्याला आपण म्हणणार आहोत ऑक्झिझोम्स. त्याचं काम पण आपण पुढे पाहणार आहोतच. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की इनर मेम्ब्रान एन्क्लोजेस अ कॅव्हिटी इनर चेंबर कंटेनिंग अ फ्लुइड मॅट्रिक्स. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जे इनर मेम्ब्रान आहे यामध्ये कॅव्हिटी टाईप एक स्ट्रक्चर प्रेझेंट, एक कॅव्हिटी म्हणजे एक पोकळ जागा प्रेझेंट आहे. ओके, त्याला की आपण इनर चेंबर म्हणतो आणि त्यामध्येच फ्लुइड मॅट्रिक्स पण प्रेझेंट असणार आहे. या ठिकाणी फ्लुइड लाईक स्ट्रक्चर, फ्लुइड म्हणजे एक पाण्यासारखं थोडंसं स्ट्रक्चर या ठिकाणी ते मॅट्रिक्स लिहिलं आहे तर या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. ओके, इनर चेंबरच्या आतमध्ये. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मॅट्रिक्स कंटेन्स फ्यू कॉइल्स ऑफ सर्क्युलर DNA, RNA, 7S टाइप्स ऑफ रायबोझोम्स, लिपिड्स अँड व्हेरियस एन्झाइम्स ऑफ क्रेब्स सायकल अँड अदर पाथवेज. आता जर आपण या ठिकाणी पाहिलं तर ऑब्वियसली तुम्हाला या ठिकाणी DNA पर्पल कलरमध्ये किंवा आय थिंक की ब्लॅक की पर्पल कलरमध्ये या ठिकाणी DNA आहे आणि हे DNA तुम्हाला या ठिकाणी कॉइल्ड सर्क्युलर DNA आहेत. आपल्यासारखे आहेत का तर नाही, हे सर्क्युलर DNA या ठिकाणी पाहायला मिळतात.
सोबतच यामध्ये RNA पण प्रेझेंट आहे. 70S रायबोझोम्स, तुम्हाला रायबोझोम्स माहिती असतील, 2 प्रकारचे असतात, 70S आणि 80Sचे असतात. जे युकॅरियोटिक सेल असतात त्यामध्ये आपल्याला मोस्टली 80S आणि 70Sचे रायबोझोम्स पाहायला मिळतात, बट प्रोकॅरियोटिकमध्ये फक्त 70S आहे. आता हे एस काय आहे तर त्याला आपण स्वेडबर्ग्स युनिट म्हणतो. आपण याच चॅप्टरमध्ये थोड्या वेळाने पाहणार आहोत की हे काय असतं. ओके, सो आता फक्त एवढंच लक्षात ठेवा की या ठिकाणी जे पण रायबोझोम्स प्रेझेंट असतात या मायटोकॉन्ड्रियामध्ये ते 70S टाईपचे असतात. नेक्स्ट आहे यामध्ये लिपिड्स असतात, इतर अनेक एन्झाईम्स असतात, कारण हा जो मायटोकॉन्ड्रिया आहे तर तो क्रेब सायकलमध्ये भाग घेणार आहे. सो क्रेब सायकलसाठी आवश्यक असणारे सगळे एन्झाईम्स यामध्ये प्रेझेंट असतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे नेक्स्ट आता आपण पाहतोय ऑक्सिझोम्स काय असतं. ऑक्सिझोम्स, इनर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रिया बेअर्स न्यूमेरस पार्टिकल्स, त्याला आपण म्हणतो ऑक्सिझोम्स. त्यालाच आपण F1, F0, फर्नांडस, मोरॉन, त्याचबरोबर एलिमेंटरी पार्टिकल्स, मायटोकॉन्ड्रिया पार्टिकल्स एवढी सगळी नावं त्या एकाच बाळाची आहेत. त्याला आपण ऑक्सिझोम्स सिम्पल लँग्वेजमध्ये आपण त्याला ऑक्सिझोम्स म्हणतो आणि मोस्टली ऑक्सिझोम्स हेच त्याचं नाव वापरलं जातं. ऑक्सिझोम्स म्हणजे काय, हे जे तुम्हाला एक बल्ब माहिती आहे घरामधला, तर बल्बसारखं जे स्ट्रक्चर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते त्याला आपण म्हणणार आहोत ऑक्सिझोम्स. ओके, सो नेक्स्ट आफ्टर दॅट नेक्स्ट सांगण्यात आलेलं आहे या ठिकाणी की हां, इच पार्टिकल कन्सिस्ट ऑफ हेड अँड स्टल्क ऑर फूट. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं प्रत्येक पार्टिकलला आपण पाहिलं तर वरती एक हेड आहे. ओके, हे जे आहे त्याचं डोकं तर ते हेड आहे. हे जे मध्ये आहे त्याला आपण म्हणणार आहोत पेडिकल आणि खाली आहे बेस. आता या पेडिकललाच अजून एक नाव आहे. आता इथे जर आपण पाहिलं त्याला आपण स्टॉक और फूट पण म्हणू शकतो. नेक्स्ट आहे हेड, दॅट इज लॉलीपॉपसारखं. ओके, वरचं जे स्ट्रक्चर आहे लॉलीपॉपसारखं त्याला आपण हेड म्हणणार आहोत. फेसेस टुवर्ड्स दी मॅट्रिक अँड फूट दॅट इज F0. खाली जे या ठिकाणी फूट असणार आहे ज्याला की आपण F0 म्हणतोय, याला पेडिकल किंवा फूट काही म्हणू शकता. इज एम्बेडेड इन इनर मेम्ब्रेन. सो ॲक्च्युली जर आपण पाहिलं तर हा पार्ट काय आहे, हा क्रिस्टेचा पार्ट आहे. लेट मी शो यू. सो हा जो पार्ट आहे हा कुठला पार्ट आहे तर या ठिकाणी जे फोल्ड्स होते जे क्रिस्टे आहेत तर यातलाच हा पार्ट घेण्यात आलेला आहे. हे काय होतं, क्रिस्टे. सो हा एक क्रिस्टेचा स्ट्रक्चर या ठिकाणी असा आपल्याला उलटा करून म्हणजेच असा आडवा करून दाखवण्यात आलेला आहे. ओके, आता यामध्ये हे सगळे आहेत ऑक्सिझोम्स. याच्यामधला जो वरचा पार्ट आहे लॉलीपॉपसारखा त्याला आपण हेड म्हणतो. हे जे आहे याला आपण म्हणणार आहोत पेडिकल. ओके, सो आता हे जे 2 पार्ट्स प्रेझेंट आहेत त्याला वरच्याला आपण F1 आणि खालच्याला आपण F0 असं पण म्हणतो. सो हे जे आहे हे वरती म्हणजे असं बाहेर प्रेझेंट असतं आणि हे जे आहे हे या इनर मेम्ब्रेनच्या आतमध्ये असं एम्बेडेड आतमध्ये प्रेझेंट असतं. आफ्टर दॅट नेक्स्ट या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की हेड ॲक्ट ॲज अन एन्झाईम ATP सिंथेसिस अँड फूड ॲज प्रोटॉन चॅनल. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हेड कसं ॲक्ट करतं, ऑब्वियसली या ठिकाणी ATP तयार होतं. ATP कुठे तयार होतं, मायटोकॉन्ड्रियामध्ये. सो ATP तयार होण्यासाठी जे सिंथेसिस आहे किंवा ATP सिंथेसाइज करण्यासाठी जे पण आवश्यक आहे एन्झाईम वगैरे, तर ते सगळं कशाच्या थ्रू पासआउट होणार आहे किंवा ते सगळं करण्याचं काम कोण करणार आहे, हेड. आणि आफ्टर दॅट प्रोटॉन चॅनल म्हणून कोण काम करणार आहे, हे जे F0 आहे तर ते. नेक्स्ट आहे ऑक्सिझोम्स आर इन्व्हॉल्ड इन प्रोटॉन पंपिंग अँड ATP सिंथेसायझिंग किंवा सिंथेसाइज. सो आता या ठिकाणी प्रोटॉन पंप करण्याचं काम आणि सोबतच ATP सिंथेसाइज करण्याचं काम कोण करतं, मायटोकॉन्ड्रिया. आणि त्यासाठी या ठिकाणी 2 पार्ट्स देण्यात आलेले आहेत ऑक्सिझोम्सच्या रूपामध्ये. आणि अजून एक जर आपण या ठिकाणी पाहिलं तर मगाशी सांगितल्याप्रमाणे हे आहे आपलं आउटर लेअर किंवा आउटर चेंबर, हे आहे आपलं इनर चेंबर. याच्यामध्ये हे आहे क्रिस्टे. क्रिस्टेवरती या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर लिपिडचा लेअर आहे, प्रोटीनचा लेअर आहे, सगळे लेअर्स या ठिकाणी प्रेझेंट आहेत. तर अशा पद्धतीने हे आपलं एकूण स्ट्रक्चर आहे ते म्हणजे मायटोकॉन्ड्रियाचं. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत प्लास्टिड. लाईक मायटोकॉन्ड्रिया, प्लास्टिड्स टू आर डबल मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर्स विच हॅव DNA, RNA. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे 70S रायबोझोम्स. सो जे प्लास्टिड्स असतात त्यांच्यामध्ये DNA असतं, RNA असतं आणि 70S, यामध्ये पण 70S रायबोझोम्स आहेत. अजून एक महत्त्वाची गोष्ट, हे डबल मेम्ब्रेन बाउंड आहे. एक आउटर मेम्ब्रेन असणार आणि एक इनर आतमधलं मेम्ब्रेन असणार. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे बट दे आर लार्जर इन साईज अँड कॅन बी ऑब्झर्व्ड अंडर लाईट मायक्रोस्कोप. बट हे थोडेसे मायटोकॉन्ड्रियापेक्षा थोडे मोठे असतात. आपण जर पाहिले तर मायटोकॉन्ड्रिया आपल्याला इझिली पाहायला मिळत नाहीत, त्याला स्टेनिंग वगैरे करावं लागतं. बट हे प्लास्टिड वगैरे आपण इझिली पाहू शकतो. ओके, सो त्याच्यामुळे हे थोड्याशा मोठ्या साईजमध्ये आहेत की आपण इझिली ते लाईट मायक्रोस्कोप खाली बघू शकतो. प्लास्टिड्स आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू द पिगमेंट्स इन इट ॲज ल्युकोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट अँड क्लोरोप्लास्ट. तुम्ही याच्या आधी क्लोरोप्लास्ट ऐकलं असेल जे की फोटोसिंथेसिसमध्ये येतं. बट ल्युकोप्लास्ट आणि क्रोमोप्लास्ट काय आहे हे आता आपण पाहूया. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत ल्युकोप्लास्ट. ल्युकोमध्ये जे ल्युको आहे, ल्युकोचा अर्थ काय होतो, विदाऊट कलर किंवा कलरलेस. ल्युको म्हणजे कलरलेस. आता कलर नाही म्हणजे काय असणार आहे, ऑब्वियसली व्हाईट असणार आहे. सो या ठिकाणी ल्युकोप्लास्ट म्हणजे काय, व्हाईट कलरचे पिगमेंट असतात. ओके, नेक्स्ट आहे क्रोमोप्लास्ट. क्रोमोप्लास्ट म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळे कलर असतात, काही येल्लो असतील, काही ऑरेंज असतील, तर क्रोमोमध्ये रेड वगैरे असे कलर याच्यामध्ये असतात.
आणि क्लोरो म्हणजे काय, सिम्पल ग्रीन कलरमधलं क्लोरो असतं. ओके. सो आता ल्युकोप्लास्ट डू नॉट कंटेन एनी पिगमेंट, यामध्ये कोणतेही पिगमेंट नाही आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी कोणताही कलर नसतो. याला आपण सिम्पल व्हाईट कलर्स असतं असं म्हणू शकतो. नेक्स्ट आहे दे आर ऑफ व्हेरियस सायझेस अँड शेप्स. याचं साईज आणि शेपमध्ये व्हेरायटी आहे, व्हेरियस साईज आणि शेप्स आहेत. दे आर मेंट फॉर स्टोरेज ऑफ न्यूट्रियंट्स. आता प्लांट्समध्ये थोडक्यात प्लास्टिडचं काम काय आहे की वेगवेगळ्या पिगमेंट्स स्टोअर करून ठेवणं किंवा वेगवेगळे सबस्टन्सेस न्यूट्रियंट्स वगैरे स्टोअर करून ठेवणं आणि ते प्लांटला पुरवत राहणं. ओके. सो आता या ठिकाणी ल्युकोप्लास्ट काय करतं, स्टार्च असो किंवा लिपिड्स किंवा फॅटी ॲसिड्स किंवा प्रोटीन्स हे सगळं स्टोअर करून ठेवण्याचं काम करतं. ते पण वेगवेगळ्या प्रकारांमध्ये स्टोअर करून ठेवलं जातं. आता ल्युकोप्लास्टमध्ये जे अमायलोप्लास्ट आहे, ल्युकोप्लास्टमध्येच पण प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे अमायलोप्लास्ट काय करतं, स्टार्च स्टोअर करतं. त्याच्यानंतर आहे इलायोप्लास्ट काय करतं, जे ऑइल्स किंवा फॅटी सबस्टन्सेस आहेत तर ते स्टोअर करतं. आणि आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एलायरोप्लास्ट काय करतं, तर प्रोटीन स्टोअर करतं. ओके. सो ते काय काय स्टोअर करतं यानुसार त्यांना डिफरंट नावं देण्यात आलेली आहेत. नेक्स्ट आहे हे तर या ठिकाणी तुम्हाला क्लोरोप्लास्ट पाहायला मिळते. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहतोय क्रोमोप्लास्ट. ल्युकोप्लास्ट कसं पाहिलं होतं आपण, व्हाईट कलरचं होतं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे सबस्टन्सेस स्टोअर करून ठेवले जातात. क्रोमोप्लास्टमध्ये वेगवेगळ्या कलरचे पिगमेंट्स स्टोअर करून ठेवले जातात. याच्यामध्ये कॅरोटीन जे की कॅरोटमध्ये वगैरे आपल्याला पाहायला मिळतं, त्याच्यामुळेच त्याला ऑरेंज कलर येतो. सो ते असतं कॅरोटीन. आणि सोबतच आहे ते म्हणजे झॅन्थोफिल, हे पण एक प्रकारचं कलर पिगमेंट आहे. दे इम्पार्ट रेड, येलो, ऑरेंज कलर टू फ्लावर्स अँड फ्रूट्स. सो तुम्हाला प्रश्न पडत असेल की हा सपोज की ऑरेंजच कलरचा का आहे, टमॅटो रेडच कलरचा का होतो पिकल्यानंतर. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या का होतात, तर त्याच्यामध्ये त्या कलरचं पिगमेंट प्रेझेंट आहे. आता टोमॅटो जेव्हा कच्चा असतो तेव्हा तो कसा असतो, ग्रीन असतो. पिकल्यानंतर तो रेड होतो. मग कच्चा असताना काय असतं की त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असतं आणि क्लोरोप्लास्टमध्ये कोणता कलर असतो, ग्रीन. आणि हे जे क्लोरोप्लास्ट आहे ते जसं तो टोमॅटो पिकत जाईल त्याप्रमाणे या क्लोरोप्लास्टचं कन्वर्जन क्रोमोप्लास्टमध्ये होतं आणि क्रोमोप्लास्टमध्ये कन्वर्जन होत असणार त्याच्यामध्ये लाल कलर ऑलरेडी त्याचे लाल कलरचे पिगमेंट्स तयार होत असतात आणि त्या लाल कलरच्या पिगमेंटमुळे त्या टोमॅटोला लाल कलर येतो. सिम्पल. सो अशा पद्धतीने वेगवेगळ्या पिगमेंट्समुळे त्या फ्रूटला किंवा त्या फ्लावरला कलर येत असतो. नाव यू मस्ट हॅव अंडरस्टूड वाय पोटॅटो लुक्स व्हाईट इन कलर अँड शू फ्लावर पेटल्स आर रेड. आणि आता तुम्हाला कळलं असेल की पोटॅटो पांढऱ्या कलरचा का असतो आतमधून आणि शू फ्लावर म्हणजे आपण जे जास्वंदाची फुलं म्हणतो, तर जास्वंदाची फुलं लाल रंगाची का असतात किंवा पाकळ्या लाल रंगाच्या का असतात हे तुम्हाला कळलं असेल. बोथ ल्युकोप्लास्ट अँड अमायलोप्लास्ट डू नॉट कंटेन फोटोसिंथॅटिक ॲपॅरेटस वी फाइंड इन क्लोरोप्लास्टमध्ये आपल्याला फोटोसिंथॅटिक ॲपॅरेटस पाहायला मिळतात. बट ल्युकोप्लास्टमध्ये आणि अमायलोप्लास्ट म्हणजे काय, जे स्टार्च स्टोअर करतात त्यांना आपण अमायलोप्लास्ट म्हणतो. सो अमायलोप्लास्ट आणि ल्युकोप्लास्टमध्ये आपल्याला कोणतेही फोटोसिंथॅटिकचे ॲपॅरेटस पाहायला मिळत नाहीत. सो आता आपण हे पाहूया की क्लोरोप्लास्ट कसं काम करतात. क्रोमोमध्ये पाहिलं आपण कलर पिगमेंट असतात, ल्युकोमध्ये स्टोरेज केलं जातं. मग आता आपण क्लोरो बघूया. सो Plant cells of algae and few protists like Euglena contain chloroplast. आता क्लोरोप्लास्ट आपल्या बॉडीमध्ये आहे का, आपण हिरवे दिसतो का, नाही. म्हणजे क्लोरोप्लास्ट हे प्लांट बॉडीमध्ये असतं, ॲनिमल बॉडीमध्ये प्रेझेंट नसतं. सो मग कोणत्या प्लांट्समध्ये, तर सगळ्या प्लांट्समध्ये. सोबतच अल्गी तुम्ही शेवाळ वगैरे पाहिलं असेल ते पण हिरव्या रंगाचं असतं. आणि काही प्रोटिस्ट आहेत त्यांच्या बॉडीमध्ये फक्त क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असतं. यू हॅव ऑब्झर्व्ड रिबिन शेप्ड क्लोरोप्लास्ट इन स्पायरोगायरा. तुम्ही स्पायरोगायरा ऑब्झर्व केला असेल अराउंड 6-7 स्टँडर्डमध्ये, तर तुम्ही त्या ठिकाणीच पाहिलं असेल की जे स्पायरोगायरा असतं त्या स्पायरोगायरामध्ये असे स्ट्रिपसारखे या ठिकाणी क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असतात. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इट डेफर्स इन साईज, नंबर अँड शेप इन व्हेरियस सेल्स इन विच इट इज फाउंड. सो त्यांच्यामध्ये असं नाही की प्रत्येक ठिकाणी म्हणजे अप्रॉक्सिमेटली 4 सेंटीमीटर एवढं मोठं नसतं ते, बट तरीही 4 सेंटीमीटरचं किंवा 4 सेंटीमीटर डायामीटरचं क्लोरोप्लास्ट आहे तर सगळ्यामध्ये तेवढंच असणार आहे असं आहे का, तर नाही. ते डिफर करणार सेलनुसार, ते सेल कोणत्या बॉडीमध्ये आहे त्याच्यानुसार ते डिफर करणार. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इन प्लांट्स इट इज फाउंड इन ग्रीन रिजन्स मेनली इन मिसोफिल ऑफ लीफ. तुम्ही लीफ पाहिलं असेल, लीफच्या वरचं आणि खालच्या लेअरच्या मधल्या लेअरमध्ये एक मिसोफिल स्ट्रक्चर असतं. ते असं म्हणजे स्क्वेअर शेपमध्ये, स्क्वेअर नाही पण त्याप्रमाणे शेपमध्ये असतं, त्याला आपण म्हणणार आहोत मिसोफिल. सो प्लांट्समध्ये जो ग्रीन कलरचा रिजन आहे त्यामध्ये मोस्टली क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असतं. आता ग्रीन कलरचं काय असतं, ऑब्वियसली झाडाची पानं. सो त्याच्यामध्ये काय असणार आहे, क्लोरोप्लास्ट असणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दिस क्लोरोप्लास्ट इज लेन्स शेप्ड. लेन्स म्हणजे काय, ज्याप्रमाणे तुम्ही लेन्स पाहिले असतील, काय म्हणतो त्याला मराठीमध्ये, आय डोंट रिमेंबर, बट तुम्ही या ठिकाणी लेन्स पाहिले असतील तर लेन्सनुसार याचं स्ट्रक्चर या ठिकाणी पाहायला मिळतं. ओके. नेक्स्ट आहे
बट इट कॅन बी ऑल्सो ओवल, बट ते ओवल पण असतं, काही ठिकाणी स्पेरिकल पण असतं, काही ठिकाणी डिस्कॉइड असतं, तर काही ठिकाणी रिबनसारखं असतं, जसं की स्पायरोगायरामध्ये रिबिनप्रमाणे असतं. सो हे डिफर करतं प्रत्येक सेलनुसार, सेलच्या बॉडीनुसार. अ सेल मे कंटेन सिंगल लार्ज क्लोरोप्लास्ट ॲज इन केलॅडोमोनास. केलॅडोमोनास आपण चॅप्टर नंबर आय थिंक की प्लांट किंगडममध्ये पाहिलेलं आहे केलॅडोमोनासबद्दल. तर केलॅडोमोनासमध्ये फक्त एकच क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असतं, किंवा काही जर आपण ठिकाणी पाहिलं, काही प्लांट बॉडीमध्ये जर आपण पाहिलं तर 20 ते 40 क्लोरोप्लास्ट पण पाहायला मिळतात, जसे की मिसोफिल सेल्समध्ये. ओके, सो मिसोफिल सेल्समध्ये आपल्याला 20 ते 40पर्यंत क्लोरोप्लास्ट पाहायला मिळतात. तर केलॅडोमोनास हे सिंगल सेल्ड आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला सिंगलच क्लोरोप्लास्ट पाहायला मिळतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे क्लोरोप्लास्ट कंटेन्स ग्रीन पिगमेंट. क्लोरोप्लास्टमध्ये ऑब्वियसली ग्रीन कलरचं पिगमेंट असणार आहे, त्याच्यामुळेच ते ग्रीन दिसतं आहे, त्याच्यामुळेच फोटोसिंथेसिस होतं आहे आणि त्याच्यामुळे झाड ग्रीन होतं आहे. ओके, सिम्पल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की क्लोरोफिल अलॉंग विथ अदर एन्झाईम्स. आता ग्रीन कलरचं पिगमेंट कोणतं आहे? क्लोरोफिल. आणि अलॉंग विथ अदर पण त्या ठिकाणी काही एन्झाईम्स असणार आहेत, जे की शुगर प्रोडक्शनला हेल्प करतात विथ दी हेल्प ऑफ फोटोसिंथेसिस. सो या ठिकाणी तुम्हाला ग्रीन कलरचं पिगमेंट कोणतं आहे असं विचारलं जाऊ शकतं, दॅट इज क्लोरोफिल. सो क्लोरोफिल कोणामध्ये असतं? क्लोरोप्लास्टमध्ये. आणि क्लोरोप्लास्ट काय आहे? प्लास्टिड आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इनर मेम्ब्रान ऑफ डबल वॉल्ड क्लोरोफिल इज कम्पॅरेटिव्हली लेस परमिएबल. क्लोरोफिलचं जे इनर मेम्ब्रान असतं तर ते सगळेच जर आपण पाहिले सगळ्यांचंच इनर मेम्ब्रान थोडंसं कमी परमिएबल असतं ॲज कम्पेअर टू दी आउटर मेम्ब्रान. नेक्स्ट आहे इनसाइड द कॅव्हिटी ऑफ इनर मेम्ब्रान देअर इज अनादर सेट ऑफ मेम्ब्रानस सॅक्स कॉल्ड एज थॅलाकॉइड्स. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हे आहे त्याचं आउटर मेम्ब्रान पूर्ण ग्रीन कलरचं, हे थोडंसं येल्लोसारखं दिसतं हे इनर मेम्ब्रान. आणि याच्यामध्ये हे जे प्रेझेंट आहे तुम्हाला कॉईनसारखं स्ट्रक्चर पाहायला मिळतं आहे, तर एक कॉईनला आपण म्हणणार आहोत थॅलाकॉइड. ओके, आणि त्या थॅलाकॉइडच्या भोवती जे मेम्ब्रान आहे, जे कवरिंग आहे, त्याला आपण म्हणणार आहोत थॅलाकॉइड मेम्ब्रान. ओके, एका कॉईनला किंवा एक कॉईनसारखं जे एक सिंगल स्ट्रक्चर आहे त्याला आपण म्हणणार आहोत थॅलाकॉइड. आफ्टर दॅट नेक्स्ट ओके, थॅलाकॉइड्स आर अरेंज्ड इन द फॉर्म ऑफ स्टॅक्स कॉल्ड ॲज ग्रॅना, आणि एक असेल तर ग्रॅनम. सो आता जेव्हा आपण कॉईन्स एकावरती एक अरेंज करतो तेव्हा कॉईन्सचा एक बंच तयार होतो, किंवा एक अशा प्रकारचं एक डायग्राम तयार होतं कॉईन्सचं एकावर एक रचल्यानंतर. तर त्याचप्रमाणे जेव्हा हे सगळे थॅलाकॉइड एकावरती एक ठेवले जातात तर हे जे स्ट्रक्चर तयार होतं याला आपण म्हणणार आहोत ग्रॅनम. एक असेल तर, बट या ठिकाणी बरेचसे आहेत, सो याला आपण म्हणणार आहोत ग्रॅना. ओके, सो थॅलाकॉइड्स मिळून एक जो बंडल किंवा एक जी लाईन तयार होते त्या थॅलाकॉइड्सची, त्याला आपण म्हणणार आहोत ग्रॅना. सिंग्युलर असेल तर ग्रॅनम. नेक्स्ट आहे द ग्रॅना आर कनेक्टेड टू इच अदर बाय मीन्स ऑफ मेम्ब्रानस ट्युब्युल्स कॉल्ड ॲज स्ट्रोमा लॅमेला. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे जे सगळे हे ग्रॅना आहे, हे एक ग्रॅनम आहे, हे एक ग्रॅनम आहे, या सगळ्या ग्रॅनम्सला अटॅच करण्याचं काम कोण करणार आहे? या ठिकाणी लॅमेला प्रेझेंट आहे, आणि त्या लॅमेलाला आपण म्हणणार आहोत स्ट्रोमा लॅमेला. सो हे जे स्ट्रोमा लॅमेला आहे तर हे काय करणार आहे? या प्रत्येक ग्रॅनमला एक दुसऱ्याला अटॅच करण्याचं काम करणार आहे. आता या ठिकाणी हे तर झालं थॅलाकॉइड्स किंवा हे झाले सगळे ग्रॅनम. आता या ग्रॅनमच्या भोवती जे काही स्ट्रक्चर प्रेझेंट आहे तर हे सगळे स्ट्रक्चर स्ट्रोमाने फिल्ड असतं, याला आपण म्हणणार आहोत स्ट्रोमा. हे जे सगळे राहिलेलं जे स्ट्रक्चर आहे थोडंसं लाईट येलो कलर पाहायला मिळतो ना तुम्हाला या ठिकाणी. सो हे जे राहिलेलं सगळं स्ट्रक्चर आहे ते सगळं फिल्ड होणार आहे स्ट्रोमाने. द स्ट्रोमा अँड दी स्पेस इनसाइड थॅलाकॉइड कंटेन्स व्हेरियस एन्झाईम्स इसेन्शियल फॉर फोटोसिंथेसिस. सो या ठिकाणी स्ट्रोमा, त्याचबरोबर थॅलाकॉइडच्या आतमध्ये तुम्ही जर पाहिलं, हा थॅलाकॉइड या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. थॅलाकॉइडच्या आतमध्ये जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर हे काय आहे? आतमधलं जे येलो स्ट्रक्चर आहे त्याला आपण म्हणणार आहोत ल्युमेन, आणि याच्यामध्ये पण फोटोसिंथेसिस होण्यासाठी वेगवेगळे एन्झाईम्स प्रेझेंट असतात. ओके, नेक्स्ट आहे लाईक अदर प्लास्टिड्स स्ट्रोमा ऑफ क्लोरोप्लास्ट ऑल्सो कंटेन्स DNA अँड रायबोझोम्स. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तुम्हाला हे इथे एक रबरसारखं किंवा बंडल पाहायला मिळते धाग्यासारखा, याला आपण म्हणणार आहोत क्लोरोप्लास्टमधलं DNA आहे. सोबतच या ठिकाणी हे सगळे लाल लाल स्पॉट्स आहे त्याला आपण म्हणणार आहोत रायबोझोम्स. तर अशा पद्धतीने या ठिकाणी रायबोझोम्स प्रेझेंट आहे, DNA पण प्रेझेंट आहे. ओके, सो हे स्वतःहून स्वतःला रेप्लिकेट करू शकतं. ज्या सेल ऑर्गॅनलमध्ये स्वतःचा DNA प्रेझेंट आहे, मग ते मायटोकॉन्ड्रिया असो किंवा क्लोरोप्लास्ट असो, तर असे सेल ऑर्गॅनल्स स्वतःहून स्वतःला रेप्लिकेट करू शकतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ओके, सो या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. नेक्स्ट आहे समथिंग इंटरेस्टिंग की बोथ मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट आर डबल वॉल्ड ऑर्गॅनल्स. आपण पाहिलं तर मायटोकॉन्ड्रियामध्ये पण
2 मेम्ब्रान प्रेझेंट होते आणि क्लोरोप्लास्टमध्ये पण 2 मेम्ब्रान्स प्रेझेंट आहेत. आणि त्यासोबतच त्यांच्याकडे स्वतःचं DNA आहे, स्वतःचं रायबोझोम आहे आणि त्याच्यामुळे ते स्वतःहून डुप्लिकेट होऊ शकतात. हेच आता सांगितल्याप्रमाणे इट इज कन्सिडर दॅट प्रिमेटिव्ह युकॅरियोटिक सेल इंगल्फ्ड अँड एरोबिक नॉन फोटोसिंथेटिक प्रोकॅरियोटिक सेल. आता या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, जे सगळ्यात पूर्वीच्या काळामधलं म्हणजे खूप सुरुवातीला तयार झालेलं जे सुरुवातीला तयार झालेलं जे युकॅरियोटिक सेल होतं, तर ते एरोबिक नॉन फोटोसिंथेटिक म्हणजे काय फोटोसिंथेसिस परफॉर्म करत नाही अशा प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये एनगल्फ झालं आणि धिस गेस्ट सेल डेव्हलप्ड सिम्बायोटिक रिलेशनशिप विथ दी होस्ट सेल. मग आता हे जे युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक एकत्र आलेलं आहे, तर ते त्यांना आपण म्हणतो सिम्बायोटिक रिलेशनशिप. ओके, इन कोर्स ऑफ इव्हॉल्युशन. आणि मग हळूहळू इव्हॉल्युशन होत गेलं आणि दोघंही ते प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक जे एकत्र आले होते ते पुढे हळूहळू सिंगल सेल म्हणून डेव्हलप झाले. म्हणजे प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक असं वेगवेगळं त्यांना नावं न देता एक सिंगल सेल म्हणून त्यांना आपण म्हणू लागलो. आणि आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की आता या ठिकाणी काय काय आलेलं आहे, मायटोकॉन्ड्रिया आलेला आहे आणि सोबतच क्लोरोप्लास्ट, हे 2 जे सेल ऑर्गनल्स आहेत तर त्यामध्ये प्रेझेंट आहेत. वन ऑफ दीज सेल्स माइट हॅव एनगल्फ्ड फोटोसिंथेटिक प्रोकॅरियोट अँड इव्हॉल्व्ड इन टू फोटोसिंथेटिक युकॅरियोटिक सेल. आता या ठिकाणी क्लोरोप्लास्ट पण त्याच्यामध्ये आल्यामुळे फोटोसिंथेटिक प्रोकॅरियोट पण तयार झालं आणि काही त्याच्यामधून फोटोसिंथेटिक युकॅरियोटिक सेल्स पण तयार झाले. आणि दिस इज कॉल्ड एंडोसिम्बायोंट थिअरी, दॅट इज को एक्झिस्टन्स ऑफ सेल विदिन अ सेल. आणि यालाच आपण एंडोसिम्बायोंट थिअरी असं म्हणतो, कारण याच्यामध्ये काय झालं होतं, आधीचे जे म्हणजे सगळ्यात सुरुवातीचे जे युकॅरियोटिक सेल्स आहेत की ज्यामध्ये स्वतःचं मायटोकॉन्ड्रिया आणि स्वतःचं क्लोरोप्लास्ट होतं, तर ते सेल्स नॉन फोटोसिंथेटिक प्रोकॅरियोटिक सेल्सच्या आतमध्ये गेले, ते मर्ज झाले आणि इव्हॉल्युशन होत गेलं आणि त्यापासून ते एक सिंगलच सेल तयार झाले. आणि म्हणून याच्यामध्ये फोटोसिंथेटिकचे पिगमेंट आहेत, दॅट इज क्लोरोप्लास्ट प्रेझेंट आहे, काही प्रोकॅरियोट्समध्ये पण, काही युकॅरियोटिक्समध्ये पण. ओके, सो याला आपण म्हणणार आहोत एंडोसिम्बायोटिक थिअरी. फक्त ज्यामध्ये इतर काही सेल ऑर्गनल्स प्रेझेंट नाही आहे त्याला आपण फोटोसिंथेटिक प्रोकॅरियोटिक म्हणणार, आणि इतर सेल ऑर्गनल्स असणारे म्हणजे हे क्लोरोप्लास्ट, मायटोकॉन्ड्रिया वगैरे सोडून जे इतर गोल्जी कॉम्प्लेक्स किंवा एंडोप्लाझमिक रेटिक्युलम वगैरे सगळं आहे त्यांना आपण म्हणणार आहोत फोटोसिंथेटिक युकॅरियोटिक सेल्स. ओके, नेक्स्ट आहे रायबोझोम्स. यू आर अवेअर दॅट रायबोझोम्स आर प्रोटीन फॅक्टरीज ऑफ द सेल. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की रायबोझोम्स काय आहेत, सेलची प्रोटीन फॅक्टरी आहे. याच्यामध्ये प्रोटीन तयार केले जातात. प्रोटीन तयार करण्याचं काम कोण करतं, रायबोझोम करतं. तुम्ही सगळं ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन वगैरे पाहिलेलं आहे 10th स्टँडर्डला. सो दे यूज दी जेनेटिक इन्फॉर्मेशन टू सिंथेसाइज प्रोटीन्स. आणि ही जेनेटिक इन्फॉर्मेशन कुठून मिळते, ऑब्वियसली DNA कडून. आणि ती प्रिंट कोणावरती केली जाते, रायबोझोम्सवरती किंवा RNA वरती. ओके, सो दे यूज द जेनेटिक इन्फॉर्मेशन टू सिंथेसाइज प्रोटीन्स. Ribosomes were first observed as dense particles in electron micrograph of a cell by scientist Pallade in 1953. सो सगळ्यात पहिल्यांदा रायबोझोमला कोणी पाहिलं होतं, पॅलाडेने 1953मध्ये. सगळ्यात शेवटी रायबोझोम्स डिस्कवर झालेले आहेत. रायबोझोम्स आर मेड अप ऑफ रायबोझोमल RNA आणि प्रोटीन्स. आता हे रायबोझोम कशामुळे बनलेले आहेत, ऑब्वियसली याच्यामध्ये काय असणार आहे, रायबोझोमल RNA, कारण ते पण कशामध्ये येणार आहे, ट्रान्सलोकेशन, ट्रान्सलेशन, ट्रान्सक्रिप्शन या सगळ्या प्रोसेसमध्ये कुठले ना कुठले तरी RNA आहेतच. आणि जर आपण रायबोझोमल पाहिलं तर ते स्पेशली ट्रान्सलोकेशनमध्ये येतात. आणि त्यासोबतच त्याच्यामध्ये प्रोटीन्स पण प्रेझेंट आहेत. दे डू नॉट हॅव एनी मेम्ब्रानस कवरिंग अराउंड देम. आणि हे विदाऊट मेम्ब्रान आहे, त्यांच्यामध्ये कोणतंही मेम्ब्रान नाही आहे. रायबोझोम जस्ट असेच असतात, त्यांना कोणतंही असं मेम्ब्रान, डबल मेम्ब्रान, सिंगल मेम्ब्रान असं काही नाही आहे. नेक्स्ट आहे या ठिकाणी प्रोकॅरियोट्समध्ये कसे असतात आणि युकॅरियोट्समध्ये कसे असतात. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर रायबोझोम्सचे 2 युनिट असतात, एक तर छोटा युनिट आणि एक तर लार्ज सब युनिट. छोटं सब युनिट आणि मोठं सब युनिट. प्रोकॅरियोट्समध्ये हे कितीचे असतात, 70S असतात आणि युकॅरियोट्समध्ये हे 80S असतात. ओके, सो आता या ठिकाणी तुम्हाला थोडंसं वेगळं डिस्ट्रीब्युशन सांगितले. इथे सांगितलेलं आहे 70S आहे आणि हे 80S आहे, एक कंप्लीट रायबोझोम. आता या 70Sमध्ये छोटं कोणतं असतं, 30S सब युनिट, आणि मोठं असतं ते म्हणजे 50S सब युनिट. सो छोटं असणार आहे 30Sचं आणि मोठं असणार आहे 50Sचं. सध्या आपण प्रोकॅरियोट्स बघूया, मग आपण युकॅरियोट्सकडे जाऊया. आता या 30Sमध्ये काय असणार आहे, काही RNA असणार आहेत आणि काही प्रोटीन असणार आहेत, कारण रायबोझोम कशापासून बनते, RNA आणि प्रोटीनमुळे, रायबोझोमल RNA आणि प्रोटीनमुळे. सो रायबोझोमल RNA याच्यामध्ये किती असणार आहे, 16S असणार आहे, 16 स्वेडबर्ग्स युनिट असणार आहे. आणि प्रोटीन्स किती असणार आहे, 21. आणि जे लार्ज सब युनिट आहे कशाचं, रायबोझोमचं, तर त्याच्यामध्ये 23S असणार आहेत. rRNA म्हणजेच रायबोझोमल RNA, 5S असणार आहेत पुन्हा rRNA, आणि 34 असणार आहेत प्रोटीन्स. सो अशा पद्धतीने यांच्यामध्ये असणार आहे डिस्ट्रीब्युशन. नेक्स्ट जर आपण पाहिलं या ठिकाणी
युकॅरियोट्स आहेत ATSचे. याचं डिस्ट्रीब्युशन 40S स्मॉलर सब युनिट आणि 60S लार्जर सब युनिट असं केलं जातं. 40Sमध्ये आहे 18S RRNA, म्हणजे 18S एवढे RRNA प्रेझेंट असणार आहेत, 33 प्रोटीन्स, आणि यांचं मिळून हे छोटं सब युनिट तयार होणार आहे. आणि हे 2 छोटे आणि हा एक मोठा मिळून हा ATSवाला मोठा तयार होणार आहे, एकदम कंप्लीट स्ट्रक्चर. सो 60S सब युनिटमध्ये असणार आहे 28S RRNA, 5.85 RRNA, 5S RRNA आणि सोबतच 50 प्रोटीन्स. आता हे स्ट्रक्चर ठरलेलं आहे आणि हे असंच असणार आहे कारण ते त्याप्रमाणेच त्याच्यामध्ये असतं प्रत्येक रायबोझोममध्ये. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट, in a eukaryotic cell, ribosomes are present in mitochondria, plastids and in cytosol. आत्ताच आपण पाहिलं मायटोकॉन्ड्रियामध्ये आणि प्लास्टिडमध्ये पण रायबोझोम्स असतात. आणि सायटोसोल म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहेच की सेलमध्ये काय प्रेझेंट असतं, सायटोप्लाझम. आणि जर आपण सेलमधले सगळे एकूण एक ऑर्गॅनल्स जर आपण बाहेर काढले तर जे फक्त लिक्विड राहतं त्याला आपण म्हणतो सायटोसोल. म्हणजे सायटोसोल आणि सायटोप्लाझम एकच आहेत, फक्त जर सेल ऑर्गॅनल्स असतील तर आपण म्हणणार आहोत सायटोप्लाझम, नसतील तर म्हणणार सायटोसोल. ओके, नेक्स्ट आहे रायबोझोम्स इन सायटोप्लाझम आर आयदर फाउंड अटॅच टू आउटर सर्फेस ऑफ रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम अँड न्यूक्लियर मेम्ब्रान और फ्रीली सस्पेंडेड इन सायटोप्लाझम. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं, सपोज की आहे न्यूक्लियसचं हे आहे न्यूक्लियर मेम्ब्रान आणि याच्या भोवती काय असणार आहे, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि पुढे असणार आहे स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. सो हे जे रायबोझोम्स आहेत ते एकतर या मेम्ब्रानला चिटकलेले असतात, न्यूक्लियर मेम्ब्रानला किंवा रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमला, किंवा त्या सायटोसोलमध्ये असेच फिरत असतात, जस्ट फ्रीली फिरत असतात. ओके, सो नेक्स्ट आहे बोथ आर सिमिलर इन स्ट्रक्चर ॲज आर ATS टाईप. सो आता या ठिकाणी जे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलममध्ये आहेत आणि जे न्यूक्लियर मेम्ब्रानमध्ये आहेत किंवा जे फ्रीली रिव्हॉल्व होणार आहेत तर ते सगळे कसे असणार आहेत, ATS टाईपचे असणार आहेत. आणि जे मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिडमध्ये आहेत तर ते 70Sचे असणार आहेत. ओके, सो इच रायबोझोम इज मेड अप ऑफ 2 सब युनिट्स, एक लार्जर आणि एक स्मॉलर. ते आत्ताच आपण पाहिलं मगाशी. नेक्स्ट आहे bound ribosomes generally produces proteins that are transported outside the cell after processing in endoplasmic reticulum and Golgi body. सगळ्यात पहिल्यांदा हे रायबोझोम्स एंडोप्लाझमिक रेटिक्युलममध्ये येतात, मग गॉल्जी बॉडीमध्ये येतात आणि मग त्या ठिकाणी ते पूर्ण तयार झाल्यानंतर सायटोसोलमध्ये येतात. सो फॉर एक्झाम्पल, बाउंड रायबोझोम्स ऑफ ॲसिनर सेल्स ऑफ पॅनक्रियाज प्रोड्यूस पॅनक्रियाटिक डायजेस्टिव्ह एन्झाईम. सो जे बाउंड रायबोझोम्स आहेत जे की पॅनक्रियामध्ये प्रेझेंट आहेत, ज्याला आपण ॲसिनर सेल्स म्हणतो, तर ते पॅनक्रियाटिक डायजेस्टिव्ह एन्झाईम्स सिक्रीट करायला, तयार करायला, प्रोड्यूस करायला हेल्प करतात. ओके, फ्री रायबोझोम्स कम टुगेदर अँड फॉर्म चेन्स कॉल्ड ॲज पॉलीरायबोझोम्स, किंवा त्याला आपण प्रोटीन सिंथसाइज त्यालाच आपण अजून बरीचशी नावं आहेत. सो या ठिकाणी फक्त पॉलीरायबोझोम्स दिले, सो आपण पॉलीरायबोझोम्स कन्सिडर करूया. सो पॉलीरायबोझोम्स का तयार होतात, प्रोटीन सिंथसाइजला, जेव्हा हे जे फ्रीली भटकणारे रायबोझोम्स आहेत ते जेव्हा एकत्र एका चेनमध्ये येतात तर तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत पॉलीरायबोझोम्स. कारण पॉली म्हणजे काय, खूप सारे मेनी. सो मेनी एका ठिकाणी आल्यामुळे आपण त्यांना म्हणणार आहोत पॉलीरायबोझोम्स. हे एकत्र काय येतात, फॉर प्रोटीन सिंथसाइज. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे free ribosomes generally produce enzymatic proteins that are used up in cytoplasm like enzymes required for breakdown of sugar. सो हे जे फ्री रायबोझोम्स आहेत तर ते बरेचसे एन्झायमॅटिक प्रोटीन्स तयार करतात, प्रोड्यूस करतात सायटोप्लाझममध्ये किंवा सायटोसोलमध्ये, जे की शुगर ब्रेकडाऊन करायला किंवा इतर काही सबस्टन्सेस ब्रेकडाऊन करायला हेल्पफुल असतात. बोथ टाईप म्हणजे काय, 70S आणि 80S दोघंही. रायबोझोम्स कॅन इंटरचेंज पोझिशन अँड फंक्शन. ते असं नाही की एका ठिकाणी स्टिक आहे तर एकाच ठिकाणी राहणार, ते असं काही नाही आहे. ते पूर्ण सेलमध्ये कुठेही जाऊ शकतात, कुठूनही येऊ शकतात. त्यांचं फंक्शन पण ते बऱ्याचदा चेंज करू शकतात. नंबर ऑफ रायबोझोम्स इज हाय इन सेल्स ॲक्टिव्हली एंगेज्ड इन प्रोटीन सिंथसाइज. जे सेल खूप जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन सिंथसाइज करणार आहेत त्यामध्ये ऑब्व्हियसली रायबोझोम्सचा नंबर खूप जास्त मोठ्या प्रमाणात असणार आहे. कारण रायबोझोम्सला आपण काय म्हणतो, प्रोटीन फॅक्टरीज. सो जर जे सेल जास्त मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटीन सिंथसाइज करणार आहे तर त्या सेल्समध्ये रायबोझोम्स जास्त नंबरमध्ये प्रेझेंट असणार. नेक्स्ट आहे ऑलवेज रिमेंबर द पार्टिकल साइज ऑफ रायबोझोम्स इज मेजर्ड इन द टर्म्स ऑफ स्वेडबर्ग युनिट, आणि म्हणून आपण 80S 70S असं म्हणतो. ओके, सो इट इज अ मेजर ऑफ सेडिमेंटेशन रेट ऑफ अ पार्टिकल इन अल्ट्रा सेंट्रिफ्यूज, ज्याला की आपण काय म्हणू शकतो की या ठिकाणी जे आपल्याकडे प्रेझेंट असलेले रायबोझोम आहे त्याचं मास किंवा त्याची डेन्सिटी आपण याद्वारे मोजू शकतो. नेक्स्ट आहे इट इज थज अ मेजर ऑफ डेन्सिटी अँड साईज ऑफ अ पार्टिकल. सो या ठिकाणी आपण काय करणार आहोत या स्वेडबर्गमध्ये की त्या रायबोझोमचं डेन्सिटी किती आहे आणि त्याची साईज किती आहे हे आपण या ठिकाणी घेणार आहोत. आता मगाशी आपण पाहिलं की रायबोझोम्स 80S किंवा 70Sचे असतात. मग 1S म्हणजे किती, 10⁻⁻13 सेक. मग आता या ठिकाणी 80S म्हणजे किती, त्यानुसार तुम्ही कन्वर्ट करा. 80चा 80 आणि अजून एक 0 येईल म्हणजे 800 या ठिकाणी तयार होऊ शकतं. ओके, मल्टिप्लाय बाय 10 करा.
सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सगळ्यात महत्त्वाचं, ज्याला की आपण सेलचं मुख्य म्हणतो, दॅट इज न्यूक्लियस. स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस ऑफ अ युकॅरियोटिक सेल्स बिकम डिस्टिंक्ट इन अ नॉन डिवायडिंग सेल और ड्युरिंग इंटरफेस. सो हे इंटरफेस काय असतं हे सगळं तुम्हाला चॅप्टर नंबर 7मध्ये सेल डिव्हिजनमध्ये पाहायला मिळेल. त्यामध्ये आपण सेल डिवाईड कसं होतं, सेलचे कोणते कोणते फेजेस असतात हे सगळं पाहणार आहोत. सो बेसिकली इंटरफेसमध्ये काय होतं तर सेल प्रिपरेशन करतं की आपल्याला मायटोटिक डिव्हिजन किंवा मिओटिक डिव्हिजन करायचं आहे, तर त्याआधी सेल काहीतरी प्रिपरेशन करतं की आपल्यामधल्या सेल ऑर्गॅनल्स डुप्लिकेट करणं, आपल्यामधलं RNA डुप्लिकेट करणं किंवा RNAचा नंबर वाढवणं, हे सगळं काम करत असतं सेल इंटरफेसमध्ये असताना. Such an interface nucleus is made up of nuclear envelope, nucleoplasm, nucleolus and chromatin network. सो आता हे जे इंटरफेसमध्ये असणारं न्यूक्लियस असतं तर ते कशापासून, म्हणजे त्याच्यामध्ये काय काय असतं तर न्यूक्लिअर एन्व्हलप. आता न्यूक्लिअर एन्व्हलप म्हणजे काय तर प्रत्येकाला आपण पाहिलं, प्रत्येकाला काही ना काहीतरी मेम्ब्रान होतं. तर न्यूक्लिअर एन्व्हलप म्हणजे काय, हे जे सगळ्यात बाहेरचं मेम्ब्रान आहे न्यूक्लिअरचं त्याला आपण थोडक्यात न्यूक्लिअर एन्व्हलप असं म्हणू शकतो, की ज्यामध्ये ते न्यूक्लियस किंवा न्यूक्लिओलस आहे त्याला आपण म्हणणार आहोत न्यूक्लिअर मेम्ब्रान. नेक्स्ट आहे न्यूक्लिओप्लाझम. ज्याप्रमाणे सेलमध्ये सायटोप्लाझम असतं त्याप्रमाणे न्यूक्लियसच्या आतमध्ये न्यूक्लिओप्लाझम असतं. ओके, ज्याप्रमाणे सायटोप्लाझम फ्लुइड असतं त्याचप्रमाणे न्यूक्लिओप्लाझम पण असतं. नेक्स्ट आहे न्यूक्लिओलस. हे जे तुम्हाला पर्पल कलरचं छोटंसं पाहायला मिळतं आहे याला आपण म्हणतो न्यूक्लिओलस. आणि क्रोमॅटिन नेटवर्क म्हणजे क्रोमोझोम्स वगैरे हे सगळं कशामध्ये प्रेझेंट असतं न्यूक्लियसमध्ये. सो याच्या आतमध्ये क्रोमॅटिन नेटवर्क वगैरे प्रेझेंट आहे. आणि जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं चंद्रावरती कसे छोटे छोटे होल्स आहेत, तर पोर्स ज्याला आपण म्हणू शकतो पोर्स आहेत, तर त्याचप्रमाणे न्यूक्लियसवरती पण असे पोर्स आहेत, त्याला आपण म्हणणार आहोत न्यूक्लिअर पोर. ओके, नेक्स्ट आहे की न्यूक्लिअर एन्व्हलप सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहतोय, मग आपण पाहणार आहोत न्यूक्लिओप्लाझम, आफ्टर दॅट न्यूक्लिओलस अँड ॲट दी एंड आपण पाहणार आहोत क्रोमॅटिन मटेरियल. सो सगळ्यात पहिल्यांदा आहे न्यूक्लिअर एन्व्हलप इज अ डबल लेयर्ड डिलिमिटिंग मेम्ब्रान ऑफ न्यूक्लियस. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे पण डबल मेम्ब्रान आहे. जर तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केलं तर हा आहे वरचा मेम्ब्रान आणि याच्या आतमध्ये अजून एक मेम्ब्रान आहे, मध्ये आपल्याला एक व्हाईट कलरची लाईन सारखं पाहायला मिळते. सो याचा अर्थ काय, त्या ठिकाणी दोन मेम्ब्रान प्रेझेंट आहेत. नेक्स्ट आहे two membranes are separated from each other by perinuclear space which is about 10 to 50 नॅनोमीटर. सो आता या दोघांमधला हा जो स्पेस आहे, बाहेरचा मेम्ब्रान आणि आतला मेम्ब्रान यांच्यामधला हा जो व्हाईट कलरचा स्पेस आपल्याला पाहायला मिळतोय तो कितीचा असतो 10 नॅनोमीटर टू 50 नॅनोमीटरपर्यंतचा असतो. नॅनोमीटर म्हणजेच काय 10⁻⁹ मीटर. नेक्स्ट आहे आउटर मेम्ब्रान इज कनेक्टेड विथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ॲट प्लेसेस. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या आउटर मेम्ब्रानच्या भोवती काय असणार आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असणार आहे, त्याच्यानंतर गॉल्जी ऑपॅरेटस वगैरे हे सगळं असणार आहे. सो नेक्स्ट आहे या ठिकाणी की इट ऑल्सो हार्बर्स रायबोझोम्स ऑन इट. आणि एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवरती रायबोझोम्स असतात, म्हणजे इनडायरेक्टली का होईना हे जे न्यूक्लिअर मेम्ब्रान आहे त्याच्या भोवती कुठेतरी थोडेसे रायबोझोम्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. द इनर मेम्ब्रान इज लिंक्ड बाय न्यूक्लिअर लॅमिना. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं आतला मेम्ब्रान कशाशी कनेक्टेड आहे तर न्यूक्लिअर लॅमिनाशी कनेक्टेड आहे आणि बाहेरचं मेम्ब्रान एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमशी कनेक्टेड आहे. So, the inner membrane is linked by nuclear lamina, a network of protein fibers that helps in maintaining shape of the nucleus. सो हे जे लॅमिना आहे तर लॅमिना काय करतं की न्यूक्लियसचा जो शेप आहे तर तो मेंटेन ठेवणं. आता हा गोल आहे तर शक्यतो स्पेरिकलस शेप ठेवणं हे सगळं मेंटेन करण्याचं काम कोण करणार आहे, जो आतमध्ये असणारा न्यूक्लिअर लॅमिना आहे तर तो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ओके. सो नेक्स्ट आहे की द टू मेम्ब्रान्स अलॉंग विथ पेरिन्यूक्लिअर स्पेस हेल्प इन सेपरेटिंग न्यूक्लिओप्लाझम फ्रॉम सायटोप्लाझम. सेलमध्ये काय आहे सायटोप्लाझम, न्यूक्लियसच्या आतमध्ये काय आहे न्यूक्लिओप्लाझम. सो हे जे आतमधलं न्यूक्लियस आहे ते आणि हे जे बाहेरचे सायटोप्लाझम आहे ते या दोघांना सेपरेट करण्याचं काम कोण करतं, हे मेम्ब्रान, ज्याला आपण पेरिन्यूक्लिअर स्पेस म्हणणार आहोत किंवा याला आपण न्यूक्लिअर मेम्ब्रान एन्व्हलप पण म्हणू शकतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हावेवर न्यूक्लिअर मेम्ब्रान इज नॉट कंटिन्युअस. जर आपण या ठिकाणी पाहिलं तर न्यूक्लिअर मेम्ब्रान कंटिन्युअस आहे का तर नाही. या ठिकाणी मध्ये मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, छोटे छोटे पोर्स वगैरे पाहायला मिळतात, ओपनिंग्स पाहायला मिळतात, ज्याला आपण न्यूक्लिओपोर्स किंवा न्यूक्लिअर पोर्स असं म्हणणार आहोत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द न्यूक्लिओपोर्स आर गार्डेड बाय पोर कॉम्प्लेक्सेस विच रेग्युलेट फ्लो ऑफ सबस्टन्सेस फ्रॉम न्यूक्लियस टू सायटोप्लाझम इन रिव्हर्स डायरेक्शन. सो आता जर आपण पाहिलं तर या ठिकाणी हे पोर्स का बरं दिलेले आहेत, असं शो म्हणून दिलेत का तर अजिबात नाही. या पोर्समधून काय होतं, सायटोप्लाझममधलं मटेरियल न्यूक्लियसमध्ये येणं किंवा न्यूक्लियसमधलं जो आपल्या RNAवरती जे मेसेंजर RNAवरती जे DNAमधलं जेनेटिक मटेरियल आलेलं आहे ते बाहेर घेऊन जाणं किंवा बाहेरचं काही सबस्टन्सेस आतमध्ये आणणं हे सगळं काम या पोर्सद्वारे होत असतं. तर अशा पद्धतीने या पोर्सचा पण यूज आहे. नेक्स्ट आपण पाहणार आहोत दॅट इज न्यूक्लिओप्लाझम.
ओके, सो न्यूक्लियोप्लाझम म्हणजे आधी सांगितल्याप्रमाणे की सायटोप्लाझम ज्याप्रमाणे सेलमध्ये असतं त्याप्रमाणे न्यूक्लियोप्लाझम न्यूक्लियसमध्ये असतं. सो द न्यूक्लियोप्लाझम और याला आपण कार्योलिम्फ पण म्हणतो. कार्यो म्हणजे काय तर न्यूक्लियस आणि लिम्फ म्हणजे काय एक फ्लुइडसारखं मटेरियल. सो कार्योलिम्फ म्हणजे काय न्यूक्लियसमध्ये असणारं फ्लुइड म्हणजेच काय न्यूक्लियोप्लाझम. सो न्यूक्लियोप्लाझम किंवा कार्योलिम्फ कंटेन्स व्हेरियस सबस्टन्सेस लाईक न्यूक्लिक ॲसिड, त्यामध्ये न्यूक्लिक ॲसिड आहे, काही प्रोटीन मॉलिक्युल्स असतील, मिनरल्स, सॉल्ट्स एक्सेट्रा सगळं त्याच्यामध्ये असणार आहे. आणि सोबतच आपलं क्रोमॅटिन फायबर म्हणजेच काय क्रोमोझोम्स असणार आहेत, न्यूक्लिओलस पण असणार आहे, हे सगळं त्यामध्ये प्रेझेंट आहे. आता इथे जर आपण पाहिलं ज्याप्रमाणे न्यूक्लियसला मेम्ब्रान आहे, डबल मेम्ब्रान आहे, त्याप्रमाणे न्यूक्लिओलसला म्हणजे या पर्पल स्ट्रक्चरला मात्र कोणतंही मेम्ब्रान नाही आहे. हे विदाऊट मेम्ब्रान आहे. 1 मिनिट हां, हे जे आहे हे पर्पल कलरचं स्ट्रक्चर हे विदाऊट मेम्ब्रान आहे. सो नेक्स्ट आहे न्यूक्लिओलस. आता आपण न्यूक्लिओलसबद्दल समजून घेऊया. न्यूक्लिओलस इज मेड अप ऑफ RRNA अँड रायबोझोमल प्रोटीन. हे जे न्यूक्लिओलस आहे तर ते RRNA आणि त्यासोबतच रायबोझोमल प्रोटीनने बनलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची या ठिकाणी तुम्हाला MCQसाठी किंवा रिकाम्या जागासाठी एक ओळ विचारली जाऊ शकते, ती म्हणजे अशी की विच इज बेस्ट नोन ॲज साईट ऑफ रायबोझोम बायोजिनॅसिस. या ठिकाणी याला आपण रायबोझोम बायोजिनॅसिसची साईट म्हणतो. म्हणजे या ठिकाणी थोडक्यात रायबोझोम सिंथेसाइज साईट आपण ह्याला म्हणू शकतो की या ठिकाणाहून रायबोझोम्स तयार होणार आहेत. ओके, मग अशा आपण जर रायबोझोम्स पाहिले तर ते या ठिकाणाहून तयार होतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दॅट इज 8 नंबरचं पॉईंट. Depending upon synthetic activity of a cell, there are one or more nucleoli present in the nucleoplasm. आता न्यूक्लिओप्लाझममध्ये डिपेंड की त्याचं किती काम आहे, जास्त काम आहे का ते न्यूक्लियसचं वगैरे वगैरे, याच्या आधारावरती किती न्यूक्लिओलस प्रेझेंट राहणार हे ठरतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फॉर एक्झाम्पल सेल्स ऑफ ओसाइट कंटेन लार्ज न्यूक्लिओलस वेअर स्पर्म सेल कंटेन स्मॉल इनकॉन्स्पिसियस वन. म्हणजेच काय की या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ओसाईटमध्ये म्हणजेच एक सेलमध्ये खूप मोठं न्यूक्लियस प्रेझेंट असतं, बट स्पर्म सेलमध्ये काय एवढं मोठं न्यूक्लियस प्रेझेंट नसतं, खूप मायन्यूट प्रेझेंट असतं. ओके, ॲज कम्पेरेटिव्ह टू दी ओसाईट. नेक्स्ट आहे दे ॲपियर ॲज डेन्स स्पेरिकल बॉडीज प्रेझेंट नियर क्रोमॅटिन नेटवर्क. आता या ठिकाणी सगळीकडे काय असणार आहे, क्रोमॅटिन नेटवर्क म्हणजे क्रोमोझोम असणार आहे आणि यांच्यामध्ये कोण असणार आहे हे न्यूक्लिओलस. आणि न्यूक्लिओलसचं स्वतःचं मेम्ब्रान नाही आहे, सो ते विदाऊट मेम्ब्रान आहे. ज्याप्रमाणे रायबोझोम्स विदाऊट मेम्ब्रान आहेत त्याचप्रमाणे न्यूक्लिओलस पण विदाऊट मेम्ब्रान आहे. दे प्रोड्यूस RRNA म्हणजेच रायबोझोमल RNA आणि रायबोझोमल प्रोटीन विच आर देन ट्रान्सपोर्टेड टू सायटोप्लाझम अँड आर असेंबल्ड टुगेदर टू फ्रॉम रायबोझोम्स. आता या ठिकाणी रायबोझोम्स तयार करण्यासाठी फॉर्मेशन ऑफ रायबोझोमसाठी या ठिकाणी न्यूक्लिओलसमध्ये जे काय RRNA तयार होणार आहे आणि रायबोझोमल प्रोटीन तयार होणार आहे तर ते या पोर्सच्या मदतीने बाहेर सायटोप्लाझममध्ये टाकलं जाणार, म्हणजेच सायटोप्लाझममध्ये दिलं जाणार आणि सायटोप्लाझम त्याच्या आधारावरती रायबोझोम्स वगैरे तयार करण्याचं काम करणार आहे. ओके, सो नेक्स्ट आता आपण पाहतोय क्रोमॅटिन फायबर. Nucleus contains genetic information in the form of chromosomes which are nothing but DNA molecules associated with proteins. तुम्हाला क्रोमॅटिन मटेरियल माहिती असेलच. क्रोमॅटिन मटेरियल म्हणजे थोडक्यात रायबोझोम्स. रायबोझोम्समध्ये काय असतात, DNA काय असतं, जीन. म्हणजे इनडायरेक्टली रायबोझोम्समध्ये काय प्रेझेंट आहे, जेनेटिक मटेरियल, जेनेटिक इन्फॉर्मेशन प्रेझेंट आहे की जी एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये पासआउट होत असते आणि त्याप्रमाणे सेल रेप्लिकेशन करत असतं. सो आता हे जे सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे सेल डिवाईड होत नाही आहे किंवा सेलचं आता कोणतीही डिव्हिजन ॲक्टिव्हिटी सुरू नाही आहे तर त्यावेळेस हे जे मटेरियल आहे हे धाग्याप्रमाणे थ्रेड लाईक स्ट्रक्चरप्रमाणे असं पसरलेलं असतं पूर्ण सेलमध्ये. ओके, आणि जेव्हा सेल डिव्हिजन वगैरे असेल तर तेव्हा प्रोफेजमध्ये वगैरे ते कंडेन्स व्हायला म्हणजे त्याचं एक प्रॉपर स्ट्रक्चर आहे तर अशा पद्धतीने ते त्या स्ट्रक्चरमध्ये यायला स्टार्ट होतं. या ठिकाणी मध्ये सेंट्रोमेअर असतं तर अशा पद्धतीने ते त्या स्ट्रक्चरमध्ये यायला स्टार्ट होतं प्रोफेजमध्ये आणि मेटाफेजपर्यंत ते पूर्ण कंडेन्स होऊन जातं. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे या ठिकाणी की इन अ नॉन डिवायडिंग सेल. नॉन डिवायडिंग म्हणजे काय, आता सेल कोणतेही डिव्हिजन नाही करत आहे, ना मायटोसिस करते ना मिओसिस करते, सेल आता स्टेबल आहे, इंटरफेसमध्ये आहे. सो इन अ नॉन डिवायडिंग सेल द क्रोमोझोम्स ॲपियर ॲज थ्रेड लाईक नेटवर्क अँड कॅनॉट बी आयडेंटिफाईड इंडिव्हिज्युअली. सो आता या ठिकाणी ते कसं आहे, थ्रेडप्रमाणे आहे, धाग्याप्रमाणे आहे. आता आपण ओळखू शकतो का की इथून एवढा भाग एक क्रोमोझोम आहे, इथून एवढा भाग दुसरा क्रोमोझोम आहे, असं पण ओळखू शकतो का, तर अजिबात नाही. मग ते जेव्हा सेल डिवाईड होत नाही तेव्हा ते असेच पसरलेले असतात, आपण त्यांना आयडेंटिफाय नाही करू शकत. सो यांनी या ठिकाणी नेटवर्क किंवा एक जाळं जे तयार केलेलं आहे त्याला आपण म्हणणार आहोत क्रोमॅटिन फायबर. नेटवर्क म्हणजे काय, थोडक्यात जाळं तयार केलेलं आहे. आणि द क्रोमॅटिन मटेरियल कंटेन्स DNA. आता याच्यामध्ये काय काय असतं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. याच्यामध्ये DNA प्रेझेंट आहे, त्यासोबतच या ठिकाणी हिस्टोन एक प्रोटीन आहे. सो हिस्टोन आणि नॉन हिस्टोन प्रोटीन असं आपण त्याला म्हणतो. नेक्स्ट आहे आणि याच्यामध्ये RNA पण प्रेझेंट आहे.
सो इन सम रिजन्स ऑफ क्रोमॅटिनच्या काही भागांमध्ये DNA इज मोर अँड इज जेनेटिकली ॲक्टिव्ह कॉल्ड ॲज युक्रोमॅटिन. काही भागांमध्ये DNA इथे ॲक्टिव्ह असणार आहे आणि तो DNA जर ॲक्टिव्ह असेल त्याला आपण म्हणणार आहोत युक्रोमॅटिन. सो सम रिजन्स दॅट कंटेन मोर ऑफ प्रोटीन्स अँड लेस DNA. प्रोटीन काय असणार आहे या ठिकाणी हिस्टोन. सो ज्या ठिकाणी खूप जास्त हिस्टोन आहे आणि कमी DNA आहे त्याला आपण अँड आर जेनेटिकली इनर्ट आहे त्याला आपण म्हणणार आहोत हेटेरोक्रोमॅटिन. ओके. ज्या ठिकाणी DNA मोर आहे त्याला आपण म्हणणार आहोत युक्रोमॅटिन. ज्या ठिकाणी DNA कमी आहे प्रोटीन जास्त आहे त्याला आपण म्हणणार आहोत हेटेरोक्रोमॅटिन. ओके. सो ते वेगवेगळ्या रिजनमध्ये आता त्या क्रोमॅटिनचं ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे ते वेगवेगळ्या रिजनमध्ये तसं होतं. या ठिकाणी हे पहा हे न्यूक्लियस आहे न्यूक्लिओलस आहे. न्यूक्लिओलस असं का दाखवले कारण त्याला कोणतेही मेम्ब्रेन नाही आहे आणि या ठिकाणी प्रेझेंट आहे ते म्हणजे आपलं जे न्यूक्लियस आहे न्यूक्लियसचा आउटर मेम्ब्रेन आणि त्याच्यानंतर इनर मेम्ब्रेन. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट वेन दी सेल प्रिपेअर्स टू डिवाइड. जेव्हा सेल डिवाइड होणार असतं प्रिपेरेशन कधी करतं ते इंटरफेजमध्ये. द क्रोमोझोम्स कॉईल गेट कंडेन्स. तेव्हा क्रोमोझोम्स कंडेन्स्ड व्हायला लागतात एकत्र यायला लागतात सगळे थ्रेड लाईक स्ट्रक्चर. ॲट मेटाफेज स्टेज दे बिकम डिस्टिंक्ट अँड कॅन बी क्लिअरली आयडेंटिफाईड. आणि मेटाफेजपर्यंत ते चांगले तयार होतात छान असं ते कंडेन्सेशन त्यांचं झालेलं असतं आणि तेव्हा त्याचा आपण अभ्यास करू शकतो. ते ॲज अ मॉर्फोलॉजी जर आपल्याला पाहायचं असेल क्रोमोझोमची तर आपण मेटाफेजमध्ये ते क्लिअरली पाहू शकतो. नेक्स्ट आहे यू विल स्टडी धिस प्रोसेस ॲज वेल एज स्ट्रक्चर अँड टाईप्स ऑफ क्रोमोझोम इन ऑदर चॅप्टर नंबर 7मध्ये तुम्ही हे पाहणार आहातच. एव्हरी स्पीशीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅज स्पेसिफिक नंबर ऑफ क्रोमोझोम्स. वेगवेगळ्या स्पीशीजमध्ये वेगवेगळ्या नंबरचे क्रोमोझोम्स असतात. जर आपण ह्युमॅन बिंग्समध्ये पाहिलं तर सगळ्यांमध्ये नॉर्मल ह्युमॅन बिंग्समध्ये 46 क्रोमोझोम्स असतात. बट जर त्यांच्यामध्ये काही डिफेक्ट असेल तर याचा नंबर वाढतो आणि मग वेगवेगळे डिसिजेस होऊ शकतात जेनेटिक डिसऑर्डर ज्याला आपण म्हणतो तर ते होऊ शकतात. आता हे झालं ह्युमॅन बिंग्सचं. बट ग्रास ऑफर किंवा इतर जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या नंबरचे क्रोमोझोम्स प्रेझेंट असणार. नेक्स्ट आहे द न्यूक्लियस कंटेन्स एंटायर जेनेटिक इन्फॉर्मेशन हेन्स प्ले इम्पॉर्टंट रोल इन हेरिडिटी अँड व्हेरिएशन. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं न्यूक्लियसमध्ये काय आहे क्रोमोझोम्समध्ये काय आहे DNA मध्ये काय आहे जीन्स. म्हणजे इनडायरेक्टली जे जेनेटिक मटेरियल आहे तर ते कोणामध्ये आहे न्यूक्लियसमध्ये आहेत. म्हणजे याचाच अर्थ न्यूक्लियस डिफाईन करणार आहे ना की पुढचं जे जनरेशन असेल किंवा पुढचं जे सेल असेल ते कसं दिसणार त्याच्यामध्ये कोणते जेनेटिक व्हेरिएशन असणार हे कोण डिफाईन करतं इनडायरेक्टली न्यूक्लियस डिफाईन करतं. सो इट इज द साईट फॉर सिंथसाइज ऑफ DNA RNA अँड रायबोझोम. आणि सोबतच या न्यूक्लियसमध्ये DNA पण सिंथसाइज केलं जातं RNA आणि रायबोझोम्स पण सिंथसाइज केले जातात. रायबोझोम कोणामध्ये होतात न्यूक्लियोलस म्हणजे इनडायरेक्टली न्यूक्लियसमध्येच. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इट प्लेज इम्पॉर्टंट रोल इन प्रोटीन सिंथसाइज. क्रोमोझोम नंबर बिंग कॉन्स्टंट फॉर अ स्पीशीज इट इज इम्पॉर्टंट इन फायलोजेनेटिक स्टडीज. सो क्रोमोझोमचा नंबर तुमच्यामध्ये पण 46 आहे माझ्यामध्ये पण 46 आहे. फक्त काही जर आपण एक्सेप्शन सोडले जसे की काहींना वेगवेगळे सिंड्रोम असतात तर ते जर आपण सोडलं तर त्याच्या अपार्ट बाकी सगळ्यांमध्ये 46 क्रोमोझोमच असणार आहेत आणि ते 46च राहायला पाहिजेत. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे न्यूक्लियस थर्स इज द मास्टर सेल ऑर्गॅनल. आणि त्याच्यामुळे आपण न्यूक्लियसला पूर्ण सेलचं ब्रेन म्हणतो मास्टर म्हणतो. ओके. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत सायटोस्केलेटन. स्केलेटन म्हणजे काय जसं की आपल्या बॉडीमध्ये स्केलेटन आहे म्हणजे हाडांचा सापळा आहे त्याच्यामुळे आपल्या बॉडीला काय मिळतं सपोर्ट मिळतं. जर हाडं नसतील तर आपली बॉडी म्हणजे अशी आपण आहोत तशी राहिली असते का नाही. ते जस्ट असं एक फ्लुइड मटेरियल किंवा एखादी वस्तू म्हणून अशीच पडून राहिली असती जस्ट लाईक अ सॉफ्ट स्पंज वगैरे असल्यासारखं. सो बेसिकली स्केलेटनचं काम काय आहे कोणत्याही बॉडीला स्ट्रक्चर देणं. मग त्याचप्रमाणे सायटो म्हणजे काय सेल. स्केलेटन म्हणजे स्केलेटिन आहे जे की त्याला स्ट्रक्चर देणार आहे. सो सेलला स्ट्रक्चर देण्याचं काम कोण करतं सायटोस्केलेटन. तुम्ही जर कुठेही गुगलवरती वगैरे सर्च करा तुम्हाला पाहायला मिळेल सायटोस्केलेटन कशा प्रकारचं असतं. तुम्ही कोणताही सेल जर सुरुवातीला पाहायला घेतला मायक्रोस्कोप खाली किंवा कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली तर तुम्हाला सेल पाहण्याने त्याच्यावरती अशा प्रकारच्या रेषा पाहायला मिळतात. सो त्या रेषा काय आहेत यालाच आपण थोडक्यात म्हणणार आहोत सायटोस्केलेटन. आणि मग त्या रेषांच्या आतमध्ये कुठेतरी आपल्याला न्यूक्लियस पाहायला मिळतं आणि मग बाकीचे सगळे जे काही सेल ऑर्गॅनल्स आहेत तर ते पाहायला मिळतात. सो बेसिकली ह्या ज्या रेषा आहेत एक जाळीप्रमाणे जे आपल्याला पाहायला मिळतं ते असणार आहे सायटोस्केलेटन. ओके. आता या सायटोस्केलेटनमध्ये पण काही प्रकार पडतात ते पण आपण पाहूयात. तर विथ ॲडव्हान्समेंट इन लाईट अँड इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी ज्याप्रमाणे लाईटमध्ये कारण हे कधी दिसणार आहे जेव्हा लाईट असेल जेव्हा त्या कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये किंवा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये लाईट असेल ती जास्त आपण झूम करू शकत असू जास्त मॅग्निफाईड इमेज आपण पाहू शकत असू तेव्हाच फक्त आपल्याला हे सगळं पाहायला मिळेल. सो जसजसे ॲडव्हान्समेंट होत गेली जसजसं डेव्हलपमेंट होत गेली त्याप्रमाणे आपल्याला अजून सेल ऑर्गॅनल्स पाहायला मिळत असतात. सो इट इज आणि ते जे स्ट्रक्चर आहे की ज्यामुळे त्या सेलला एक स्ट्रक्चर मिळणार आहे एक प्रॉपर त्याला आकार मिळणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत सायटोस्केलेटन. इट इज बेसिकली नेटवर्क. ते नेटवर्क आहे जाळीप्रमाणे पाहायला मिळतं. सायटोस्केलेटन कन्सिस्ट ऑफ मायक्रोट्युब्युल्स. त्यामध्ये काय काय असतं तर मायक्रोट्युब्युल्स असतात मायक्रोफिलामेंट्स असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
इंटरमिडिएट फिलामेंट्स असतात. आता या ठिकाणी जे मायक्रोट्युब्युल्स आहेत, ट्युब्युल्स याच्यामध्ये आहे, याचा अर्थ त्याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, ट्यूबसारखं असणार आहे. ओके, आणि हे सगळं कुठे पाहायला मिळतं, सायटोप्लाझममध्येच आपल्याला हे सगळं पाहायला मिळतं. नेक्स्ट आहे, आता हे जे मायक्रोट्युब्युल आहे, ट्युब्युल लाईक स्ट्रक्चर आहे, ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे, हे कशापासून बनले, विथ दी हेल्प ऑफ प्रोटीन, आणि त्या प्रोटीनचं नाव आहे ट्युब्युलिन. नेक्स्ट आहे मायक्रोफिलामेंट. फिलामेंट यामध्ये आलं आहे, याचा अर्थ हे स्ट्रक्चर ॲज लाईक फिलामेंटसारखं असणार आहे. सो आता फिलामेंटसारखं स्ट्रक्चर आहे आणि हे बनले कशापासून, ॲक्टिन, अगेन प्रोटीन ॲक्टिनपासून बनलेलं आहे. नेक्स्ट आहे जे इंटरमिडिएट आहे, इंटरमिडिएट फिलामेंट ज्याला आपण म्हणतो, याच्यामध्ये काय आहे, फायबरस प्रोटीन्स आहेत. आता जर आपण अजून डिटेल इन्फॉर्मेशन जर पाहायची असेल तर हे जे मायक्रोट्युब्युल आहेत हे कसे आहेत, तर अजिबात कॉन्ट्रॅक्टाईल नाही आहेत, म्हणजे खेचले वगैरे जात नाहीत, कारण ट्युब्युलिन प्रोटीन हे खेचलं जाणारं प्रोटीन नाही आहे, त्याच्यामुळे हे खेचले जात नाहीत. बट जर आपण मायक्रोफिलामेंट म्हटलं तर यामध्ये ॲक्टिन प्रोटीन आहे, जे की कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन आहे, जे आपण खेचू वगैरे शकतो, म्हणजे थोडीशी इलॅस्टिसिटी आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळते. आणि नेक्स्ट जर आपण पाहिलं इंटरमिडिएट, तर यामध्ये पण जे प्रोटीन वापरलेलं आहे, फायबरस प्रोटीन्स ज्याला आपण म्हणतो, हे पण कॉन्ट्रॅक्टाईल नाही आहेत, त्याच्यामुळे आपण हे पण खेचू वगैरे शकत नाही. ओके, सो अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर आहे. नेक्स्ट आपण पाहतोय सिलिया आणि फ्लॅजेला. सिलिया म्हणजे काय, तर तुम्ही पॅरामेशियम वगैरे पाहिलं असेल, तर पॅरामेशियमच्या भोवती जर आपण पाहिलं, ओके, पॅरामेशियमच्या भोवती जर आपण पाहिलं तर या ठिकाणी असे त्याला खूप एकदम मायन्यूट हेअर लाईक स्ट्रक्चर असतं, त्याच्या पूर्ण पेरिफेरी म्हणजे पूर्ण आउटर स्ट्रक्चरवरती, त्याला आपण म्हणणार आहोत सिलिया. आणि फ्लॅजेला म्हणजे काय, तर तुम्ही एखादा प्रोकॅरियोटिक किंवा युकॅरियोटिक किंवा कोणताही बॅक्टेरिया जर पाहिला असेल तर बेसिकली तो सपोज बॅक्टेरियाचं कॅप्सूल लाईक त्याचं स्ट्रक्चर असतं प्रोकॅरियोट्समध्ये, आणि असं एक त्याला मागे शेपटी असते. सो ही जी शेपटी आहे याला आपण म्हणणार आहोत फ्लॅजेला. सिलिया जर आपण पाहिलं खूप छोटे असतात आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याची संख्या असते, पण फ्लॅजेला जर आपण पाहिले तर मोठे असतात पण संख्या तुलनेने कमी असते, एकतर एकच असणार किंवा दोन असतील किंवा लईतले 4 असे त्यांचे नंबर्स मात्र ठरलेले आहेत. ओके, जास्त मोठ्या प्रमाणामध्ये ते नसतात. सो they are fine hair like membrane bound protoplasmic outgrowths that occur on the free surface of the cell. आता हे प्रोटोप्लाझम काय आहे, तर प्रोटोप्लाझममध्ये सायटोप्लाझम, न्यूक्लियस सगळे सेल ऑर्गॅनल्स मिळून जेव्हा एक पूर्ण भरलेला असा सेल तयार होतो त्याला आपण म्हणणार आहोत प्रोटोप्लाझम. सो प्रोटोप्लाझमच्या आउटर साईडवरती जे छोटे छोटे ग्रोथ तयार होतात, हेअर लाईक स्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो, तर ते असणार आहे सिलिया. आणि हे सिलिया प्रचंड प्रमाणामध्ये पाहायला मिळतात, 1-2 सिलिया नसतात तर खूप मोठ्या संख्येने सिलिया प्रेझेंट असतात. So they generate a current in fluid medium for passage of material and locomotion. So suppose की तुम्ही जसं की पाहिलं असेल की जेव्हा आपण एखाद्या छोट्याशा बोटीमध्ये वगैरे बसतो, होडीमध्ये जेव्हा आपण बसतो, तर तेव्हा ते वल्हवता यावं, पाण्यामधून पुढे आपल्याला जाता यावं, यासाठी ते आपल्याला देतात ना, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात आय डोंट नो, बट इंग्लिशमध्ये त्याला ओर म्हणतात. ओके, सो ते जे ओर असतं ज्याच्याने आपण वल्हवतो ते होडी किंवा बोट वॉटेवर, तर ते ज्याप्रमाणे वल्हवल्यानंतर आपण पुढे जाऊ शकतो, त्याचप्रमाणे हे जे सिलिया असतात तर ते पण जेव्हा हलतात तर ते काय करतात, पुढे त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमला पुढे जाण्यासाठी एक पॅसेज तयार करतात, त्या मटेरियलला लोकोमोशनसाठी एक पॅसेज तयार करून देतात. ओके, सो नेक्स्ट आहे, आणि त्या सिलियामुळे त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमला मुवमेंट करता येते, ज्याप्रमाणे आपल्याला होडीत बसल्यानंतर पुढे जाता येतं त्याप्रमाणे त्या ऑर्गॅनिझमला एखाद्या करंटमधून, फ्लुइड मटेरियलमधून स्वतःला वाट काढता येते. नेक्स्ट आहे फ्लॅजेला. फ्लॅजेला आर लॉंगर अँड फ्यू इन नंबर. फ्लॅजेला खूप मोठे असतात, लॉंग असतात आणि संख्येने अगदी मर्यादित असतात. फ्लॅजेला प्रेझेंट इन प्रोकॅरियोटिक बॅक्टेरिया आर स्ट्रक्चरली डिफरंट फ्रॉम दॅट ऑफ युकॅरियोटिक फ्लॅजेला. आता जे हे फ्लॅजेला प्रेझेंट आहेत प्रोकॅरियोटिक बॅक्टेरियामध्ये, त्यांचं स्ट्रक्चर वेगळं आहे आणि युकॅरियोटिकवाल्यांचं स्ट्रक्चर वेगळं आहे, दोघांचं हे स्ट्रक्चर वेगवेगळं आहे. नेक्स्ट आहे म्हणजे त्यांचं बेसिक स्ट्रक्चर जे आहे, म्हणजे 2-3 पार्ट्स जे पण असतील ते सेम आहे, बट आतमधलं पूर्ण स्ट्रक्चर वेगळं आहे. ओके, सो सिलियम और फ्लॅजेलम कन्सिस्ट ऑफ बेसल बॉडी. सिलिया आणि फ्लॅजेलमध्ये काय काय असतं, एक बेसल बॉडी असते, त्याच्यावरती बेसल प्लेट असते आणि शाफ्ट प्रेझेंट असतं. सो आता या ठिकाणी जी बेसल बॉडी आहे इज प्लेस्ड इन आउटर पार्ट ऑफ सायटोप्लाझम. सायटोप्लाझमच्या बाहेरच्या बाजूला प्रेझेंट असणार आहे या सिलिया किंवा फ्लॅजेलाची बेसल बॉडी. आणि ही बेसल बॉडी कशामुळे तयार झाली, तर सेंट्रिओलमुळे. आता हा सेंट्रिओल कोण आला, तर तुम्ही पाहिलं असेल मागच्या वर्षी जेव्हा आपण सेल डिव्हिजन चॅप्टर पाहत होतो त्यामध्ये आपण पाहिलं होतं की सेंट्रिओल डुप्लिकेट करतात स्वतःला आणि त्यापासून स्पिंडल फायबर तयार होतात मेटाफेजमध्ये, आणि त्या स्पिंडल फायबरवरती ते सगळे क्रोमोझोम्स एकत्र आल्यानंतर खेचले जातात ॲनाफेजमध्ये. सो हे जे सेंट्रिओल आहे जे की स्पिंडल फायबर तयार करतं, तर तेच सेंट्रिओल या ठिकाणी या फ्लॅजेलासाठी किंवा सिलियासाठी बेसल बॉडी पण तयार करण्याचं काम करणार आहे. सो नंतर काय सांगितलेलं आहे, इट हॅज 9 पेरिफेरल ट्रिप्लेट्स ऑफ फायब्रिल्स. सो तुम्ही जर या ठिकाणी सेंट्रिओलचं स्ट्रक्चर पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला ट्रिप्लेट ऑफ फायब्रिल्स पाहायला मिळत आहेत. सो त्याच पद्धतीने इथे जर तुम्ही पुन्हा एकदा आलात मागे,
तर इथे पण तुम्हाला सेम 9 पेरिफेरल. 9 पेरिफेरल म्हणजे काय, हे जे आहे ते सगळे 9 आहेत. सो याला आपण 9 पेरिफेरल असं म्हणणार आहोत. 9 आहेत ना, सो पेरिफेरल म्हणजे आउटर सरफेसवरती आहेत. शाफ्ट इज एक्सपोज्ड पार्ट ऑफ सिलिया और फ्लॅजेला. शाफ्ट काय आहे या ठिकाणी, एक्सपोज्ड पार्ट आहे. एक्सपोज म्हणजे बाहेर आलेला पार्ट आहे कोणाचा, सिलियाचा किंवा फ्लॅजेला, कारण दोघांसाठी आपण थोडंसं सिमिलर असं स्ट्रक्चर या ठिकाणी पाहतोय. इट कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स दॅट इज शीथ अँड एक्झोनिम. आता या ठिकाणी एक्झोनिम म्हणजे काय आहे, तर या ठिकाणी जे सिलेंड्रिकल स्ट्रक्चर आहे आणि त्यांचं जे काही कोर आहे त्या सगळ्याला मिळून आपण म्हणणार आहोत एक्झोनिम. ओके. आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये मायक्रोट्युब्युल्स प्रेझेंट असतात. सो नेक्स्ट आहे, आणि सोबतच शीथ इज कवरिंग मेम्ब्रान ऑफ सिलियम और फ्लॅजेलम. आता हे जे सिलिया किंवा फ्लॅजेला आहे याला कुठल्या तरी एका मेम्ब्राननी कवर केलं असणार आहे, ऑब्वियसली कवर केलं असणार आहे. सो ते जे कवरिंग आहे त्याला आपण म्हणणार आहोत या ठिकाणी शीथ असं आपण त्याला म्हणणार आहोत. आता या ठिकाणी अजून एक आहे की या ठिकाणी ट्रिपलेट लिहिलं आहे, बट जर आपण इथे स्ट्रक्चरमध्ये पाहिले तर आपल्याला ड्युप्लेट पाहायला मिळते. सो ह्यांनी नक्की सेंट्रोवॉलबद्दल लिहिलं आहे की सिलियाबद्दल लिहिलं आहे हे या ठिकाणी क्लिअर होत नाही आहे. सो सगळ्यात महत्त्वाचं आहे की या ठिकाणी ड्युप्लेट्स आहेत, ट्रिपलेट्स नाही आहेत. सो हे करेक्शन तुम्हाला करून घ्यायचं आहे की इथे जर तुम्ही पाहिलं तर या स्ट्रक्चरमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी 9 पेरिफेरल ट्रिपलेट्स लिहिलेलं आहे, तर हे ट्रिपलेट्स नसून कसे आहेत, ड्युप्लेट्स आहेत. बघा या ठिकाणी पण तुम्ही जर पाहिलं तर हा एक आहे, हा एक आहे, हा एक आहे, हा एक आहे, असं तुम्ही जर पाहिलं तर ड्युप्लेट्स आहेत. आणि हे 9 कसे आहेत, ड्युप्लेट्स आहेत, ट्रिपलेट्स नाही आहेत हे. ओके. सो तेच मी जरा कन्फर्म करत होते. सो ते आहेत ड्युप्लेट्स. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की कोर जे आहे तेच या ठिकाणी पुन्हा एकदा सांगितलं आहे की जे कोर 1 मिनिट जे या ठिकाणी कोर प्रेझेंट आहे त्याला आपण म्हणणार आहोत एक्झोनिम. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे possesses 11 fibrils running parallel to long axis. It shows 9 peripheral doublets. या ठिकाणी बरोबर सांगलेलं आहे ड्युप्लेट्स अँड 2 सिंगल सेंट्रल फायब्रिल्स. सो याला आपण म्हणतो 9+2 स्ट्रक्चर. 9+2 का, तर हे जे आहे ते ड्युप्लेट्स आहेत, हे 9 आहेत एकूण तुम्ही काउंट केले तर, आणि आतमधला हा एक आणि हा एक असे मिळून 2. सो याला आपण 9+2 स्ट्रक्चर असं म्हणणार आहोत. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द सेंट्रल ट्युब्युल्स आर एन्क्लोज्ड बाय सेंट्रल शीथ. आणि हे जे सेंट्रल ट्युब्युल्स आहेत या सगळ्यांच्या भोवती सेंट्रल शीथ असणार आहे की ज्याच्याने ते कवर होणार आहे, त्यांना एक कवरिंग दिलं जाणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे धिस शीथ इज कनेक्टेड टू वन ऑफ द ट्युब्युल्स ऑफ द पेरिफेरल ड्युप्लेट्स बाय अ रेडियल स्पोक. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर इथे एक तुम्हाला रेडियल स्पोक पाहायला मिळतं. रेडियल स्पोक म्हणजे काय, हे जे स्ट्रक्चर आहे तुम्हाला 1 मिनिट लेट मी शो यू. हे जे स्ट्रक्चर आहे याला आपण म्हणणार आहोत रेडियल स्पोक. तर हे जे रेडियल स्पोक आहे यामुळे काय होणार आहे, जे शीथ आहे, शीथ म्हणजे काय, आउटर कवरिंग. ओके. सो जे शीथ आहे त्या सिलियाचं किंवा फ्लॅजेलाचं तर ते त्या ठिकाणी एखाद्या ट्युब्युलला अटॅच होणार आहे. कशामुळे, या रेडियल स्पोकमुळे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सेंट्रल ट्युब्युल्स आर कनेक्टेड टू इच अदर बाय ब्रिजेस. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं हे 2 सेंट्रल ट्युब्युल्स आहेत, हे एक दोघांना कशामुळे कनेक्ट झाले, हे जे यामध्ये ब्रिज पाहायला मिळते याच्यामुळे एक दुसऱ्याला कनेक्ट झालेला आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द पेरिफेरल ड्युप्लेट्स आर कनेक्टेड टू इच अदर थ्रू लिंकर्स और इंटर ड्युप्लेट ब्रिज. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे जे पेरिफेरल आहेत ते पण एक दुसऱ्यांना कनेक्टेड आहेत. कशामुळे, तर या ठिकाणी जे नेक्झिन नावाचं तुम्हाला एक काहीतरी लिहिलेलं आहे, तर त्या नेक्झिन नावाचं जे तुम्हाला दाखवले त्याला आपण म्हणणार आहोत लिंकर्स. ओके. आणि ते जे लिंकर्स आहेत आणि ते जे ब्रिजेस आहेत तर ते कशाने बनलेले आहेत, नेक्झिन नावाच्या प्रोटीनने बनलेले आहेत. सो नेक्झिन बनलेलं आहे. या ठिकाणी शक्यतो तुम्हाला लिंकर्स नाव द्यायला पाहिजे होतं आणि मग नेक्झिन ब्रॅकेटमध्ये पाहिजे होतं, बट इट्स ओके. हे नेक्झिन नावाच्या प्रोटीनने बनले आणि हे लिंकर्स आहेत, एक दुसऱ्याला लिंक करणारे आहेत. त्याला आपण इंटर ड्युप्लेट स्पेस ब्रिज असं पण म्हणतो, कारण ते एक प्रकारचं ब्रिज लाईक स्ट्रक्चर आहे जे 2 ड्युप्लेटला कनेक्ट करणार आहे. सो त्याला आपण इंटर ड्युप्लेट ब्रिज असं पण म्हणणार आहोत. नेक्स्ट नेक्स्ट आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सेंट्रिओल्स आणि सेंट्रोझोमबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सेंट्रिओल म्हणजे काय तुम्हाला माहिती असेलच. सेंट्रोझोम म्हणजे काही जराशी वेगळी कॉन्सेप्ट आहे, ती त्यालाच आपण म्हणतो सेंट्रिओललाच म्हणतो, बट केव्हा ते या ठिकाणी आपण समजून घेऊया. सो सेंट्रोझोम म्हणजे काय, इज युजली फाउंड नियर द न्यूक्लियस ऑफ ॲन ॲनिमल सेल. आता या ठिकाणी स्पेशली सांगितलं की हे कशामध्ये असतं, ॲनिमल सेलमध्ये असतं. सो सेंट्रोझोम्स किंवा सेंट्रिओल्स प्लांट सेलमध्ये पाहायला मिळत नाहीत, ते ॲनिमल सेल्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात. It contains a pair of cylindrical structures called as centrioles. The cylinders are perpendicular to each other and are surrounded by amorphous substance called as pericentriolar material. So या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे एक प्रकारचं, लेट मी शो यू. हे एक प्रकारचं सेंट्रिओल आहे. असं सेम टू सेम दुसरं सेंट्रिओल येतं आणि याला एकदम या ठिकाणी परपेंडिक्युलरली अटॅच होतं, म्हणजे या दोघांमध्ये काय असणार आहे, 90 डिग्रीचा अँगल असणार आहे. आणि असे जेव्हा हे 2 सेंट्रिओल एकत्र येतात तर या स्ट्रक्चरला, या 90 डिग्रीचा अँगल जेव्हा तयार होतो या पूर्ण स्ट्रक्चरला आपण म्हणणार आहोत सेंट्रोझोम. ओके. आणि हे जे स्ट्रक्चर असतं याच्या भोवती एक लिक्विड असतं, त्याला आपण ॲमॉर्फस, म्हणजे त्या ठिकाणी कोणते क्रिस्टल्स वगैरे असं काही प्रेझेंट नाही आहे, त्याला आपण म्हणतो ॲमॉर्फस. आणि त्या लिक्विडला नाव आहे दॅट इज पेरिसेंट्रिओलर मटेरियल.
Each cylinder of centriole is made up of 9 sets of triplet tubular microtubulars. सो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे जे सगळे काट्या तुम्हाला पाहायला मिळत आहेत तर किती आहेत, ॲक्च्युअल जर तुम्ही काउंट केले याचे बंडल्स किती आहेत तर हा एक बंडल, हा दुसरा बंडल, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा, तर असेही किती आहेत, एकूण 9 बंडल्सपासून हे एक सेंट्रिओल तयार झाले. हे 9 बंडल तुम्ही असे या ठिकाणी पाहू शकता. याला आपण म्हणतो ट्रिपलेट. ओके, हे जे आहेत ना हे 3-3चे गट, याला आपण म्हणणार आहोत ट्रिपलेट. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आणि हे कशाचं आहे, मायक्रोट्युब्युल्स आहे. कशापासून बनलेलं आहे, प्रोटीन कोणतं आहे, ट्युब्युलिन. नेक्स्ट आहे इव्हनली स्पेस्ड ट्रिपलेट्स आर कनेक्टेड टू इच अदर बाय मीन्स ऑफ नॉन ट्युब्युलर प्रोटीन. आता हे जे ट्युब्युलिनपासून बनलं आहे यांना कनेक्ट करण्याचं काम कोण करणार, नॉन ट्युब्युलिन, म्हणजे ट्युब्युलिनच्या व्यतिरिक्त जे कुठलं असेल प्रोटीन तर ते यांना कनेक्ट करण्याचं काम करणार आहे. ॲट द प्रॉक्सिमल एंड ऑफ सेंट्रिओल देअर इज अ सेट ऑफ ट्युब्युल्स कॉल्ड ॲज हब. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं, हा जो यांचा सेंटर आहे की कुठेतरी एका सेंटरवरती ते सगळे येऊन अटॅच झालेले आहेत, तर सेंटरला आपण या ठिकाणी म्हणणार आहोत हब. ओके, सो सेंटरचं नाव आहे या ठिकाणी हब. हे एक लक्षात ठेवायचं, कारण या ठिकाणी यांनी इमेजमध्ये नाही दाखवले, सो ते असणार आहे हब. द पेरिफेरल ट्रिपलेट्स आर कनेक्टेड टू हब बाय मीन्स ऑफ रेडियल स्पोक्स. या ठिकाणी पुन्हा एकदा रेडियल स्पोक्स आहेत. हे ट्रिपलेट याला कनेक्ट व्हावे त्यासाठी हे सगळे रेडियल स्पोक्स या ठिकाणी दिलेले आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, ओके, सो ड्यू टू धिस प्रॉक्सिमल एंड ऑफ सेंट्रिओल लुक्स लाईक अ कार्टविल. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर बैलगाडीचं चाक ज्याप्रमाणे असतं त्याप्रमाणेच हे स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला मिळते. द सेंट्रोझोम्स हेल्प इन असेंबली ऑफ स्पिंडल ॲपॅरेटस ड्युरिंग सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनच्या वेळेस सेंट्रिओल किंवा सेंट्रोझोम्स स्पिंडल फायबर रिलीज करतात, ज्याच्यामुळे पुन्हा सेल डिव्हिजन होतं किंवा क्रोमोझोम्स अपार्ट होतात एक दुसऱ्यापासून. नेक्स्ट आहे, इट फॉर्म्स बेसल बॉडी ऑफ सिलिया अँड फ्लॅजेला. सोबतच हे जे सेंट्रिओल आहे तर ते सिलियाचं बेसल बॉडी, सिलिया आणि फ्लॅजेलम दोघांचंही बेसल बॉडी तयार करायला हेल्प करतं. तर अशा पद्धतीने आपण सेल्समधले सगळे ऑर्गॅनल्स या ठिकाणी अभ्यास केलेले आहे. सेल्समधल्या प्रत्येक ऑर्गॅनचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याचं काम काय आहे, त्याचं ऑर्गनायझेशन कसं आहे, हे सगळं आपण या चॅप्टरमध्ये पाहिलं होतं. नेक्स्ट चॅप्टर आहे बायोमॉलिक्युल्स. बट आय थिंक की बायोमॉलिक्युल्स आपण नंतर स्टार्ट करूया. आधी आपण सेल डिव्हिजन स्टार्ट करूया, कारण सेल डिव्हिजन हा चॅप्टर या चॅप्टरशी निगडीत आहे. सो फर्स्ट आय विल अपलोड सेल डिव्हिजन आणि आफ्टर दॅट आपण पाहणार आहोत बायोमॉलिक्युल्स. ओके, सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. स्टे ट्यून्ड. बाय बाय.